नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत कडुसकर. दूरगामीच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. इथे आपण अशा लोकांना भेटतो जे स्वतः दूरगामी आहेत, ज्यांचा प्रवास दूरगामी आहे आणि जे इतरांनाही दूरगामी करतात त्यांच्या प्रवासाने. सो आजही परत तेच वाक्य, सीट बेल्ट बांधून ठेवा, कारण आजचाही एपिसोड डीप, रिलेटेबल आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो सुरुवात करूया आजच्या आपल्या गेस्ट सोबत. अजय ओतुरकर सर, नमस्कार. नमस्कार सर, तुमच्याविषयी माहिती सांगा, कारण आजचा आपला जो टॉपिक आहे तो शेअर मार्केट, स्टॉक मार्केट हा जो विषय आहे, याच्यात तुमचा हातखंडा आहे. सो तुम्ही कसं याच्यामध्ये वर्किंग करता आणि तुमचा अनुभव सांगा सर सुरुवातीला. नमस्कार, माझं नाव अजय ओतुरकर. मी ॲक्च्युली फायनान्शियल लाईफमध्ये माझी जर्नी सुरू केली 2008पासून. बरं. 2008मध्ये सुरुवातीला माझ्या एका मित्राचं दुकान होतं आणि तिथे आम्ही गप्पा मारायला सहज असं चहा प्यायला जायचो. त्याच्या दुकानामध्ये डेस्कटॉप होता. त्या डेस्कटॉपवरती खूप अट्रॅक्टिव्ह असं ग्राफिक युजर इंटरफेस होतं. म्हणजे रेड ग्रीन लुक चालू असायची आणि असंख्य लिंक्स होते त्याच्यावरती. ओके. आणि ते कुठल्या तरी लिंकला तो क्लिक करून जायचा आणि म्हणायचा आज 500 कमवले, आज 1000 कमवले. मला आश्चर्य वाटायचं, हे काय बाबा चाललंय. त्यावेळेस कळलं की याला टर्मिनल म्हणतात. बरं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला त्याच्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करून दिलं. अच्छा. आणि तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. पण ॲक्च्युली तो होता दुकानदार आणि मी होतो नोकरदार. बरं. त्यामुळे मला दिवसभर असं त्याच्यासारखं स्क्रीनवरती बसून बघणं काही शक्य नव्हतं. ओके. मग कुठंतरी मित्रांबरोबर चर्चा, CNBC चॅनल बघायचा आणि सोमवारी जाऊन इकॉनॉमिक टाइम्स विकत आणायचा. बरं. आणि त्याच्यात काहीतरी वाचायचं, टिप्स घ्यायच्या आणि मित्रांसोबत, कलिगसोबत चर्चा करायची की उद्या हा शेअर घेऊया. बरं. अशी सुरुवात केली. ओके. पण आता सगळ्या आपल्या प्रेक्षकांना त्यांच्या माहितीसाठी फक्त ब्रोकर म्हणजे काय सर? ब्रोकर एक प्लॅटफॉर्म आपल्याला प्रोव्हाइड करून देणारा मध्यस्थ असतो की जेणेकरून तुम्हाला शेअर्स तुम्हाला विकायचे आणि मला घ्यायचे. ओके. तर आपल्या दोघांना जोडणारा एक दुवा आहे, एक प्लॅटफॉर्म आहे. सो त्यांच्या मार्फत आपण शेअर्स विकत घेतो किंवा विकतो. आता सर ह्याच्यामध्ये मला थोडं यातलं जास्त नॉलेज आलं ह्या कारणाने की मी गेल्या 2-3 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये थोडं वर्किंग करत होतो. सो मला नेहमी असं वाटायचं की फक्त आपल्याला एखादा शेअर विकतच घेता येतो, त्याला सेल करता येत नाही. पण मला ते कळालं की सेलिंगमध्ये सुद्धा पैसा आहे. करेक्ट. सो ही कन्सेप्ट कशी आहे सर? 2 प्रकारे सेलिंग करता येतं आपल्याला. पहिली गोष्ट तर तुम्हाला सेलिंग करायचं म्हणजे जे तुम्ही घेतलेलं आहे, 100 रुपयाला काहीतरी माल घेतला, 120 रुपये भाव झालाय, तो विकला, 20 रुपये कमवले. बरोबर. हा तर पहिला प्रकार. आणि दुसरा सेलिंगचा प्रकार असतो जो माहिती नसतो लोकांना की तुमच्याकडे नाही आहे माल आणि तरी पण तुम्ही तो विकू शकता. अच्छा. कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की अरे विकल्यावरती कसे पैसे मिळणार आपल्याला. बरोबर. आणि मग एखादी गोष्ट आपण विकतो. आता जसं शेअर मार्केटमध्ये असं आहे की इंट्राडे एक असतं, म्हणजे त्या दिवसापुरतंच तुम्ही खरेदी विक्री करू शकता. बरोबर. सो त्याची वेळ 9:30 ते 3:30 वगैरे असं. बरोबर. आणि लॉंग टर्म जे आपण स्विंग ट्रेडिंग वगैरे म्हणतो, त्यातला फरक सांगू शकाल का सर? इंट्राडेमध्ये बेसिकली त्याच दिवशी पोझिशन आपली स्क्वेअर ऑफ करायची. आपल्याला जे काही घेतलंय ते दुपारी 3:30च्या आतमध्ये, 3 वाजायच्या आतमध्ये आपल्याला स्क्वेअर ऑफ करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि पोझिशनल ट्रेड म्हणजे आपण तुम्हाला डिलिव्हरीमध्ये घेतो आणि डिलिव्हरी घेतल्यानंतर ती आपल्याला कधी विकायची आहे त्याचे आपण पैसे दिलेले असतात. पण इंट्राडेमध्ये आपण पैसे दिलेले नसतात. ब्रोकरने जे मार्जिन दिलेलं असतं त्या मार्जिनवरती आपण विकत घेतलेलं असतं. त्यामुळं तो फरक आहे. पण आता सर पूर्वी फार मार्जिन असायचं, फार लेव्हरेज असायचं. बरोबर. आजकाल हे फार कमी झालेलं आहे. सेबी जी काही पावलं उचलते तर ही सगळी पावलं इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्येच उचलते. हां, कारण आता समज काय झालं सर ॲक्च्युली की आपण म्हणतो ना की नवीन लोक येतात. आता फॉर एक्झाम्पल मला ही फील्ड 3 वर्षापूर्वी अगदीच नवीन होते. बरोबर. सो बजेट आलं, अचानक राईज होणार मार्केट, सो मी पटकन पैसे घालणार 15-20 हजार रुपये. बरोबर. आणि लेव्हरेजच्या नादामध्ये किंवा आता बऱ्याच जणांना माहिती नसतं ऑप्शन्स ट्रेडिंग, आपण त्याच्याकडे येतोय आता हळूहळू या मार्गाने.
सो सर ऑप्शन्स ट्रेडिंग काय आधी ते सांगा, मग आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. अनिकेत, मी पहिल्यांदा सांगेल की शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर ना पहिलं तर तुम्ही 10वी पास करा, 12वी पास करा, ग्रॅज्युएशन करा, मग स्पेशलायझेशनचा विचार करा. बरोबर. तर मार्केटमध्ये येणारा प्रत्येक नवखा माणूस हेच चूक करतो की पहिलं जातो स्पेशलायझेशन करायला. बर, हे ऑप्शन ट्रेडिंग हा स्पेशलायझेशन प्रकार. नक्की काय पण म्हणजे सर ऑप्शन्स म्हणजे काय हे आधी सांगू शकाल का? नाही, थोडक्या मार्जिनमध्ये पुट आणि कॉल विकत घेणं किंवा सेल करणं, ओके. आणि आपल्याला ज्या पद्धतीने वाटतंय मार्केट कुठल्या दिशेने जाणार आहे त्या दिशेने आपली पोझिशन आपण घेणं, बरोबर. आणि त्या पद्धतीने आपण इंडेक्सचं म्हणजे निफ्टीचं, बँक निफ्टीचं कॉल घेणं, पुट घेणं, हे आजकालच्या कॉलेज गोईंग यंग जनरेशनमध्ये खूपच पॉप्युलर होतं आहे. कारण की त्याच्यात पैसा झटकीपट बनतो. म्हणजे माझं MBAच्या काही मुलांना इंडक्शनचे कार्यक्रम असतात माझे काही कॉलेजेसमध्ये. त्या ओके. इंडक्शनच्या वेळेस शेअर मार्केटचं काही लेक्चर दिल्यानंतर मुलं पहिल्यांदा लेक्चर झाल्यानंतर माझ्याकडे येऊन विचारतात की सर कुठला उद्याला पुट घ्यायचा आहे, कॉल घ्यायचा आहे, काय करायचं आहे. ओके. सो मी त्यांना विचारतो काय करायचं आहे तुला हे घेऊन. म्हणजे हम्म. नाही, काही नाही, तेवढंच 2,000 रुपये सुटले तर उद्या जरा गर्लफ्रेंडला कॉफी प्यायला घेऊन जायचं होतं. म्हणजे ओके. हा व्ह्यू असतो आजकालच्या जनरेशन. हम्म. नाही, काय होतं सर आजकाल झटकीपट, जसं आपण इन्स्टा रील्स वगैरे ते प्रत्येकाला ही सवय लागली आहे की पटकन रिझल्ट्स मिळावेत. एक्झॅक्टली. आणि जे पूर्वी लोक 10-10, 15-15 मिनटं व्हिडिओज बघायचे, त्यातून काहीतरी शिकायचे. करेक्ट. सो आता असं झालं ना की 20 सेकंदात मला जास्तीत जास्त नॉलेज काय मिळेल आणि काय घेता येईल, तर तोच शॉर्टकट ते इन द फॉर्म ऑफ शेअर मार्केट किंवा पेशन्स कमी होत चाललाय थोडक्यात. पूर्वी म्हणजे आपल्या लहानपणी 3 तासाचा पिक्चर आपण थिएटरमध्ये जाऊन पूर्ण 3 तास बघायचो. आता ते 3 तासावरनं ते यूट्यूबचे 15-20 मिनिटाचे व्हिडिओज आपण बघतो. 15-20 मिनिटाच्या व्हिडिओजवरनं शॉर्ट्स यायला लागलेत, 2 मिनिटाचं, 3 मिनिटाचं, आणि त्याच्याही नंतर ते रील्स. तर त्यामुळे थोडं पेशन्स कमी होण्याची लक्षणं आहेत. सो हे पेशन्स शेअर मार्केटमध्ये घ्यायचं असेल तर पहिली तुमची क्वालिटी तुमच्यामध्ये असणं पाहिजे, ती म्हणजे पेशन्स. सर आता ह्या गोष्टीला कंट्रोल करणं, आणि जे युवक आहेत आजकालचे आपले, जे ह्या मार्गाला जास्त जात आहेत, ऑप्शन्स ट्रेडिंगकडे जात आहेत, किंवा पटकन असंही म्हणू आपण स्विंगमधले पण काही शहाणे आहेत जे म्हणणार की आता मी एखादा शेअर विकत घेतो आणि तो 3 दिवसांनी एकदम शूट होईल, राईज होईल. सो ह्यांना सर तुमचा सल्ला काय मोलाचा, आणि ह्यांना तिथं जाण्यापासून अडवायचं आहे आपल्याला, तर काय करू शकतो आपण असं? पहिली गोष्ट तर शेअर मार्केटमध्ये झटपट श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग म्हणून बघितलं जातं, तर असं काही नसतं. पहिली गोष्ट, बरोबर. इन्व्हेस्टमेंट्स आणि ट्रेडिंग या 2 गोष्टी आहेत वेगवेगळ्या. बरोबर. ट्रेडिंग वाईट आहे असं काही नाही. स्विंग ट्रेडिंग वगैरे जे तुम्ही म्हटलात आता, ते करूया आपण, करायला काही हरकत नाही आहे. पण किती की तुमच्या पोर्टफोलिओचं 10-20% पार्ट तुम्ही करा स्विंग ट्रेडिंग, बाकीचं 70-80% तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवा. आणि जी 10-20%चं ट्रेडिंग करायचं आहे, ते ट्रेडिंग करताना पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की 100 रुपयाला मी शेअर घेतोय आणि जसं तुम्ही म्हटलात की 3 दिवसानंतर तो 120 ते 130 रुपयाला मला विकायचा आहे. बरोबर. तर 3 दिवसानंतर 130 पण जाऊ शकतो, पण त्याला एक स्टॉप लॉस पण लावायचा असतो 90 रुपयाचा कदाचित. बरोबर. तर आपण विकत पोझिशन घेताना आपण पहिलं हे बघितलं पाहिजे की मी किती रुपयाचा माल घेतोय. 1 लाख रुपयाचा माल घेतला तर तो 90 रुपये झाला तर 10,000 रुपयाचं नुकसान सहन करण्याची माझी ताकद आहे का. पण आपण हा विचार करण्यापेक्षा पहिला विचार हा करतो की 130चं टार्गेट दिलं आहे, एवढं मी कुठं थांबणार आहे, 110-20 झाला तर मी विकून टाकेल, 10-20 रुपये मिळतील. बरोबर. पण 10-20 रुपये मिळण्याच्या पहिलं 10,000 रुपये गेले तर चालणार आहेत का, ही स्विंग ट्रेडिंगमध्ये तयारी असेल तर त्याच्यामध्ये उतरायचं. आता सर माझा पुढचा प्रश्न आहे रिस्क मॅनेजमेंट. फार महत्त्वाचा पार्ट आहे या सगळ्या ट्रेडिंग जर्नीमध्ये लोकांच्या, किंवा काय. तर एखादा युवक आहे ज्याच्याकडे आता 1 लाख रुपये आहेत, तो म्हणला मला ट्रेडिंग करायचं आहे किंवा मला याच्यातून एक प्रॉफिटेबल जर्नी सुरू करायची आहे. सो तुमचा सल्ला काय राहील की हे 1 लाख त्याने गुंतवावेत, आणि ह्या 1 लाखामधून एक त्याला रिलेटेबल लिव्हिंग होण्यासाठी किती दिवस घालवावे लागतील, आणि त्याने ते करावं का आधी काहीतरी वेगळ्या सोर्सेसमधनं पैसे कमवून मग त्याच्यामध्ये यावं? पहिली गोष्ट तर त्याला 1 लाख रुपये जर शेअर मार्केटला टाकायचे आहेत तर त्याच्यावरती त्याचं लिव्हिंग वगैरे काही अवलंबून त्याच्यावरती अवलंबून राहायचं नाही राहायचं. शेअर मार्केट हा काही मंथली इन्कम देणारं साधन नाही. हां. तुम्हाला
शेअर मार्केटमध्ये तेवढेच पैसे टाका जे पैसे तुम्हाला पुढचे 3 ते 5 वर्ष किमान त्या पैशाकडे आपल्याला बघायचं नाही आहे. तेच पैसे तुम्ही मार्केटला टाकले पाहिजे. आणि त्याच्यापुढे जाऊन 1,00,000 रुपयाचं चांगल्या डिलिव्हरीमध्ये 4 शेअर्स निवडा, 4 वेगवेगळ्या सेक्टरमधले. ओके. ऑटो, बँकिंग, IT, फायनान्स, फार्मा, वॉटेवर असे 4 शेअर जे आत्ता चांगले फ्लेवरमध्ये आहेत. ओके. आणि प्रत्येक शेअरमध्ये 25-25 रुपये टाका आणि विसरून जा. ओके. नाही, आता आपण म्हणतो सर इन्फ्लुएन्सर्स म्हणून. इन्फ्लुएन्सर्स हा एक आहे. येस, बरोबर सो यूट्यूबला प्रचंड प्रमाणात आहेत करेक्ट ही लोक. करेक्ट. आणि जे सकाळी लाईव्ह ट्रेडिंग दाखवतात, आम्ही बघा आज 1.5 लाखाचे 3 लाख केलेत बरोबर. इंट्राडेमध्ये ऑप्शन्समध्ये केलेले. ह्या लोकांना बळी पडू नये आणि यांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊ नये म्हणून काय सांगू शकाल सर तुम्ही? इन्फ्लुएन्सर्स पहिली गोष्ट म्हणजे सगळेच वाईट असतात असं पहिली गोष्ट नाही आहे. चांगले इन्फ्लुएन्सर्स पण असतात. पण आपल्याला थोडा साधक बाधक विचार करता आला पाहिजे की चांगलं कोण वाईट कोण हे आपल्याला कळलं तर कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये यायचं आणि कोणाच्या नाही यायचं हे ठरवण्याकरता थोडंसं म्हणजे फटके खावे लागतात सुरुवातीला आल्यानंतर. पण ते खाल्ल्यानंतर थोडं शिकतो माणूस आणि मग चांगल्या इन्फ्लुएन्सर्सला नक्की फॉलो करा. इन्फ्लुएन्सर वाईट जमत नाही आहे, पण कोणाला करायचं हे तुमचं फार महत्त्वाचं आहे. पण म्हणजे सर आता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग हे 2 गोष्टी असतात, बरोबर? सो ट्रेडिंगमध्ये म्हणजे ॲक्च्युअल लोक स्विंगमध्ये असतील किंवा कशात असतील, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले, फ्युचर्स ट्रेड केला. सो मित्रांनो, फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय ते सरत आपल्याला ॲक्च्युअल सांगतील. त्याला लेव्हरेज वगैरे जो प्रकार असतो की आपल्याकडं जर 100 रुपये असतील तर आपण त्याच्या 3 पट 4 पट आपल्याला एक लॉट साईज असते सर फिक्स, बरोबर? फ्युचर्समध्ये सर त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? कसं आहे की मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 1,00,000 रुपये असतील तर 25,000 4 शेअर घेऊन शांत बसणे हा याच्यासाठी फार पेशन्स लागतो. पण हा पेशन्स नॉर्मली आपल्याकडे नाही आहे. आपल्याला काय हवं आहे की 1,00,000चं मार्जिनवरती ब्रोकर आजकाल 4 पट 5 पट जे काही मार्जिन त्याला प्रोव्हाइड करू शकतो तर त्याप्रमाणे तो ते मार्जिन प्रोव्हाइड करतो. 5 पट असेल तर 5 लाखाचं शेअर्स तुम्ही घेऊ शकता आणि त्या 5 लाखाचं तो कुठला 25,000चा एक शेअर घेण्याच्याऐवजी त्याचा लॉट 100चा लॉट असेल, 200चा लॉट असेल तर तो लॉट आपण घेऊ शकतो. ओके. म्हणजे त्या 25,000 जर मला 25 शेअर येणार असतील तर त्या 25 शेअरच्या जागी कदाचित 200 शेअर येतील आणि मग तो जो काही प्रॉफिट होणार आहे त्या पटीमध्ये तो प्रॉफिट होईल. ओके. पण हा प्रॉफिट जेवढा मोठा प्रॉफिट आहे तेवढंच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जर तो शेअर मला अपेक्षित दिशेनं प्रवास न करता उलट्या दिशेने जर प्रवास करू लागला तर होणारा लॉससुद्धा तेवढाच क्वांटममध्ये होणार आहे. बरोबर. त्याच्याकरता फ्युचर ऑप्शन्स या गोष्टीपासून स्ट्रिक्टली मी तर सल्ला देतो की दूरच राहावं लोकांनी. वायदे बाजार हा हेजिंगसाठी आहे. ओके. वायदे बाजार हा तुमचा पैसे कमवण्यासाठी नाही. हे थोडं म्हणजे ट्रेडिंग करणाऱ्यांना न पचण्यासारखं विधान आहे माझं. पण इफ यू वॉन्ट टू बी अ लाँग टर्म प्लेयर इन द मार्केट तर स्पेक्युलेशनपासून दूर राहा. कुठलंही स्पेक्युलेशन, इंट्राडे, फ्युचर ऑप्शन, डेरिव्हेटिव्ह सगळ्यापासून दूर राहा. आता बरेच ब्रोकर्स सर MTF म्हणून फॅसिलिटी, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी म्हणून आहे, त्याच्यावरती अमुक ते काहीतरी वर्षभराचं रेट ऑफ इंटरेस्ट घेतात. बरोबर. सो त्याच्यात इन्व्हेस्ट करावे म्हणजे, बट ऑब्व्हियसली ते आपल्याला मार्जिन देतात त्याच्यामध्ये. आता सपोज परत तोच प्रश्न की मी तेच 1,00,000 रुपये घेऊन लेट्स से की मी MTF केलं, हे कम्पॅरिझन करू. आणि सेकंड कम्पॅरिझन की मी माझे 1,00,000 विदाऊट मार्जिन यूज करून त्याच्यामध्ये काय बेनिफिशियल राहतं किंवा तो आकडा तिथंच जातो का जे हे इंटरेस्ट घेतात? MTFचा धंदा ब्रोकर करतो, तो ब्रोकर तुम्हाला पैसे जो पुरवतो त्याच्यावरती साधारणपणे 18% वार्षिक व्याज असतो. आता मागच्या आठवड्यातली माझ्याच एका मित्राचा किस्सा सांगतो. त्याच्या ब्रोकरने त्याला MTFला इंड्यूस करण्याकरता त्याला सांगितलं की फर्स्ट टाइम जे MTF घेऊन ट्रेडिंग करू इच्छितात त्यांना आम्ही पहिल्या महिन्यामध्ये व्याज घेणार नाही घेणार. तुम्हाला आम्ही 5,00,000 रुपये प्रोव्हाइड करतोय. हो. त्याच्यात तुम्हाला आम्ही शेअर सुचवतोय 5 शेअर कुठले घ्यायचे, 1 लाखाचे 5 शेअर. बरं. आणि 5 शेअर या रेटला घ्यायचे. हे टार्गेट आहे, हे स्टॉप लॉस आहे.
आणि महिन्याच्या शेवटी तुमचं काय होईल ते होईल. ते होईल म्हणजे 5 झाला जर shares स्टॉप लॉस हिट तर स्टॉप लॉस हिट होईल, हां. प्रॉफिट झाला प्रॉफिट. प्रॉफिट होईल. ओके. तर त्याचे 5 शेअरपैकी 3 शेअरमध्ये त्याला बऱ्यापैकी चांगला प्रॉफिट झाला बर. आणि महिन्याच्या एंडला तो साधारणपणे 3-4 हजार रुपये प्रॉफिटमध्ये होता. ओके. म्हणजे खिशातनं 1 रुपयाचं भांडवल न लावता त्याने दिलेल्या 5 लाखाच्या ब्रोकरच्या मार्जिनवरती 3,000 रुपयाचा महिन्याच्या एंडला प्रॉफिट होता. आणि 2 शेअर जे होते ते थोडे लॉसमध्ये होते 10%. तर ते 1-1 लाखाचे 2 शेअर जे लॉसमध्ये होते तर ते लॉसमध्ये विकले तर हा जो 3 शेअरमध्ये कमावलेला 3-4 हजार रुपयाचा नफा आहे तो नफा जाणार आणि प्लस हे 2 शेअरमध्ये जो काही लॉस आहे तो खिशातनं 2,000 रुपये जातील. ओके. म्हणून त्याने ते 2 शेअर लॉसमधले होल्ड केले. होल्ड केले. ते ओके. 3 शेअर तो म्हटला आपण विकून टाकूया विकून प्रॉफिटमध्ये, टाकूया. 3,000 रुपये मिळाले. पण हे 2 शेअर कशाला लॉसमध्ये विकायचे, जातील ना वरती पुढच्या जातील वर. महिन्यात. पुढच्या महिन्यापर्यंत 1 महिन्याचं व्याज भरू, एवढं काय. हम्म, हम्म. आता हे व्याज पहिल्या महिन्यात त्याने भरलं. पहिल्या महिन्यामध्ये 2 लाख रुपयावरती 18%. बरोबर. हा, 36,000 म्हणजे रुपये झाले. 36,000 रुपये वर्षाचे झाले. हा, वर्षाचे झाले. हा. महिन्याला 3,000 रुपये. महिन्याचे 3,000 झाले. तर म्हणलं ठीक आहे ना, 3,000 रुपये व्याज लागलं ते लागलं. तसंही मी 3 शेअरमध्ये कमवले हां. तर 3,000 माझं काही लॉस नाही. दुसऱ्या बरोबर. महिन्यात तरी जे शेअर जर नो लॉस नो प्रॉफिट लागले बरोबर. तरी सुद्धा हरकत नाही. हम्म, हम्म, हम्म. आता दुसऱ्या महिन्यात ते शेअर आले नाहीत नो लॉस नो प्रॉफिटला, बर. ते अजूनही डाऊन आहेत. ओके. आता त्याने व्याज तर भरलं, म्हणजे जो प्रॉफिट होता तो तर गेला. ओके. आता नो प्रॉफिट नो लॉसवरती आहे. प्रॉफिट व्याजात गेलं निघून. आता ते शेअर 2 शेअर आता विकले तर आता एकतर त्याला 2 लाख रुपये भरावे लागतील, नाहीतर मग त्याच्यावरती व्याज तरी भरावं लागेल. व्याज तरी भरावं लागेल. हो. आता तो आता पुढच्या महिन्यामध्ये त्यांनी खिशातनं 3,000 रुपये त्या ब्रोकरने डेबिट करून टाकले. बर. सो आता ब्रोकरचा फायदा आहे, ब्रोकरचा फायदा येते 3,000. आणि हा आता वाट बघतोय की कधी वर जातील ब्रेक म्हणून. इव्हनला कधी येतील आणि Break ब्रेक even ला इव्हनला कधी नाहीतर मग येईल आता मला. लॉसमध्ये विकावे लागतील. म्हणजे सर ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली तुमच्या कॉन्व्हर्सेशनवरून की त्या ब्रोकरनी एकतर 5 लाख रुपये त्याला दिले, तो तर एक पार्ट झालाच. बरोबर त्यांनी शेअर्सही स्वतः सजेस्ट केले. बरोबर. सो म्हणजे माझा पुढचा प्रश्न आहे की हे ट्रॅपिंग नाही आहे का सर? नाही, ट्रॅपिंग नाही म्हणतायत त्याला. आता जे चांगले शेअर होते ते चांगले शेअरच सुचवले. मी स्वतः बघितले होते ते शेअर्स, बर. चांगले शेअर्स होते. पण सी 5 पैकी 5च्या 5 वरती जायला पाहिजे असं काही असं नाहीये. कोणीच नाही करू शकत प्रेडिक्ट. म्हणजे 5 पैकी 3 चालतील 2 नाही चालणार, हे तर अगदी म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. बरोबर. सो त्यामुळे इट इज अ व्हेरी कॉमन सेन्स. सो म्हणजे मगाचा जो माझा मूळ प्रश्न होता सर की आपण MTF घेऊन ट्रेडिंग करावं, तर ते आणि आपल्याकडचे पैसे सपोज आता त्यांनी 4 पट मार्जिन दिलं 1 लाख लावल्यावरती किंवा असं काहीतरी. म्हणजे मोस्टली आता माझ्या माहितीत मी जे MTF बघितलंय 25,000 असतील तुमच्याकडे तर तुम्ही 1 लाखाचा माल विकत घेऊ शकता. बरोबर आहे. असं MTF वर्क होतं. बरोबर. 4 टाइम्स काहीतरी. बरोबर. आणि त्याच्यावरती काहीतरी 10-12% व्याज किंवा 14% व्याज वार्षिक आहे असं. सो आता तुमचा एक्सपिरियन्स प्रमाणे ते जे काही शेअर्स होते ते वर्षभराने ह्यांचा इंटरेस्ट जाऊन आणि जर ह्यांनी स्वतःचे 1 लाख नुसते लावले असते 5च्या ऐवजी, सो तो प्रॉफिटेबल राहिला असता का त्याला तितकंच जितके 1 लाख मिळून लावून तेवढेच मिळाले असते? हे मला यायचं त्याच्यावरती. नाही, जे 2 शेअर आत्ता खाली आहेत ते 2 शेअर ज्यावेळेस खाली आहेत तर याला आता प्रेशर आहे की आयदर ते विक तरी बरोबर. नाही तर व्याज तरी कर. आता या प्रेशरमध्ये माणूस जेव्हा स्वतःच्या खिशातले पैसे लावलेले असतात त्यावेळेस त्याला काहीच प्रेशर नाही ना. ठीक आहे, गेले तर गेले. लावलेत मी शेअरला पैसे, मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 ते 5 वर्षाचा व्यवसाय तरच लावत ते म्हटलं ते ह्याच्यासाठी की लावलेत पैसे तर आता ठीक आहे, जाईल तर चांगली कंपनी असेल तर ती तुम्हाला 6 महिन्याने का होईना जाईल वरती. पण तुम्हाला 6 महिने व्याज नाही ना भरायचं तुमच्या खिशातले पैसे असतील तर त्याच्यावर. सो म्हणजे सर इन्व्हेस्टिंग ऑलवेज इज टर्म्ड ॲज हायर कम्पेअर्ड टू ट्रेडिंग. किंवा ही जी हा जो एक फ्रेज आहे हा महत्वाचा आहे. बरोबर. बरोबर सर. म्हणजे आज आपण राकेश झुंझुनवाला, राधाकृष्ण दमानी यांची नावं घेतो. सो दे हॅव ऑलवेज थॉट अबाउट इन्व्हेस्टिंग अँड नॉट ॲज ट्रेडिंग. करेक्ट. बरोबर आहे सर. करेक्ट. जगामधलं कुठलंही यशस्वी नाव तुम्ही घ्या, ते यशस्वी नावं जी आता सामान्य आपल्या लोकांना माहिती असतील, ही तुम्ही सांगितली रामदेव अगरवाल असेल, राधाकृष्ण दमान, यातलं म्हणजे कुठलं असं आहे नाव की जे ट्रेडिंग करून, इंट्राडे करून, फ्युचर ऑप्शन करून तो करोडपती झाल्याचं असं कुठलं तुम्ही कुठलंच नाहीये. नाव माहिती आहे काय? नाहीये. ना. याच्यातनंच प्रूव्ह होतं ना
की इन्व्हेस्टिंग सो इज द ओनली. मित्रांनो, हे सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे आणि आय वॉज ऑल्सो वन ऑफ द विक्टिम्स ऑफ इंट्राडे ट्रेडिंग. मला असं ओपनली सांगायला काही लाज नाही वाटत त्याची, कारण की हे मिथ आहे की इंट्राडे ट्रेडिंग तुम्हाला फक्त टेम्पररी गोल सेट करण्यासाठी किंवा काय, पण इट इज नॉट अ लॉंग टर्म सोल्युशन. इवन लहान बाळसुद्धा चालायला 3 वर्षानंतर शिकतं, 2 वर्षानंतर शिकतं. सो लक्षात घ्या की इन्व्हेस्टिंग, जेव्हा आपण कुठल्या गोष्टीत इन्व्हेस्ट करतो तर त्याचे रिटर्न्स मिळतात. इट इज जस्ट लाईक अ स्लो पॉयझनिंग. सो सर, खूप मोलाचा सल्ला हा दिला तुम्ही. आणि माझं तेच, म्हणजे आपण आता ह्याच्यावरती बोललोच आहे, हे ट्रेडिंग जे आहे, ट्रेडिंग इतकं ग्लॅमरस का दिसतं? असे कसं आहे, ग्लॅमर म्हणजे टेस्ट क्रिकेट मॅच आजकाल कोणालाही मजा वाटते. त्याच्यानंतर वन डे आली, बरोबर. वन डे नंतर आता T20 आली. सो हे जसं ग्लॅमर, आता टेस्ट क्रिकेटला ग्लॅमर नाही ना, नाही आहे. ते जे काय आहे ते T20 झटकीपट निर्णय. सो तोच फरक आहे. हा ग्लॅमर हे त्याच्यामुळं आहे. वेल्थ क्रिएशन म्हणजे नेमकं काय सर? बापरे. वेल्थ क्रिएशन म्हणजे काय सांगण्यासाठी एक वेगळं पॉडकास्ट तुम्हाला नाही, पण एक अरेंज करायला लागेल. साधा एक नॉर्मल तुम्ही आउटलुक जरी दिला की जर्नी म्हणा किंवा काय म्हणा, की असं म्हणजे बरेच ऐकलेलं आहे की कंपाऊंडिंगची जी ताकद आहे शेअर मार्केटमध्ये, व्हेरी गुड. त्याच्यावरती सर मला ऐकायचं तुमच्याकडून. मी एक प्रश्न विचारतो अनिकेत. 15 × 15 × 15 बरोबर 1 कोटी, म्हणजे करोडपती होण्याचा फॉर्म्युला दिला मी, सिम्पल. बर. आता हे काय 15 तर 15,000 रुपये 15 वर्ष भरले आणि 15% गृहीत धरलं आपल्याला मिळाले, बर. तर तुमचे 1 कोटी रुपये बनतात. किती सोपा फॉर्म्युला आहे. 15,000 15 वर्ष 15 वर्ष 15% आपल्याला परतावा मिळाला असं गृहीत धरलं, गृहीत धरा. ओके. तर तुम्हाला यू बिकम अ करोडपती. ओके. पण याच्यासाठी 15 वर्ष थांबायला लागणार आपल्याला, हे लोकांना सगळ्यात मोठं टास्क आहे. आता हाच फॉर्म्युलामध्ये थोडंसं मी चेंज करून प्रश्न विचारतो. आता मी 15 × 15 × 15च्या ऐवजी 15 × 30 × 15 असं इक्वेशन केलं तर व्हॉट इज युअर आन्सर? 15 × 30 म्हणजे 450. 15,000 30 वर्ष भरायचे आहेत 15 वर्षाच्या ऐवजी. अच्छा. आणि परतावा 15% आपण. ओके. सो 10 CR बरोबर आहे ना? 10 कारण CR. मी तुमचं सेशन अटेंड केलेलं त्यावेळेस. मी जनरली म्हणजे मी सरांचं हे ऐकलेलं म्हणून मी एवढं कॉन्फिडेंटली सांगितलं. सो मी काय असं रोबो वगैरे नाहीये. सो हा जो 10 CRचा फॉर्म्युला आहे सर. नाही, नॉर्मली मी हा प्रश्न माझ्याकडे येणाऱ्या इन्व्हेस्टर्सना जेव्हा विचारतो त्यावेळेस लोक म्हणतात की 15 × 15 1 कोटी आहे, मग 15 30 15 केलं तर 2 कोटी, सिम्पल. करेक्ट. तर हा एक आपण ह्युमन ब्रेनचा विचार करण्याची सो सामान्य. हे कंपाऊंडिंग जे आहे, येस. सो दिस इज द कंपाऊंडिंग दॅट ह्युमन ब्रेन डझंट अंडरस्टँड. डझंट अंडरस्टँड. गो टू द बेसिक्स, गो टू द स्कूल. स्कूलमध्ये शिकवलेला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे तो जर मी विचारला तर माझ्याकडे येणारा, म्हणजे आजपर्यंत माझ्याकडे ना ऑफिसमध्ये रोज 1-2 लोक, नवीन लोक भेटायला येतात मला, यांनी रेफरन्स दिला त्यांनी रेफरन्स दिला म्हणून. आणि मी माझं जेव्हा ओरिएंटेशन घेतो, पहिलं सेशन ओरिएंटेशनमध्ये मी त्यांना हे प्रश्न विचारतो आणि मग त्यांना उत्तर येत नाही आणि ते 2 कोटी म्हणतात. त्यावेळेस मी त्यांना म्हणतो की शाळेतला तो फॉर्म्युला लिहून दाखवा मला कागदावर, काय कंपाऊंड इंटरेस्ट. नाही लिहित आहेत कोणालाच. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला A = P × 1 + R/100 बरोबर. raised to n. हां हां हां. फॉर्म्युला विसरलोय आपण. सो गो टू द बेसिक्स, दॅट इज द. सो थोडक्यात सर सांगायचं किंवा हे झालं तर 1 कोटीवरती 15% रिटर्न म्हणजे तुम्हाला 15 लाख रुपये आले, राईट? सो जेव्हा दुसऱ्या वर्षी आपण कॅल्क्युलेशन सेम करायला जातो तेव्हा 1 कोटी 15 लाखावरती 15%. बरोबर. दिस इज कंपाऊंडिंग, राईट? बरोबर. सो हे एकदम बेसिक आहे. ह्या गोष्टींनी जर आपण सर म्हटले तसं 15 30 15 अशा ह्याने गेलो तर आपल्याला जी आपली इन्व्हेस्टमेंट असेल 30 वर्षांनी ती 10 CRची झालेली असेल. 30 वर्ष थांबणार कोण होतं? 30 वर्ष थांबणार कोण? नाही, त्याच्यासाठी स्टार्ट अर्ली. त्याच्यासाठी स्टार्ट अर्ली, बरोबर आहे सर. पण लोकांकडे जसं म्हणलं आजकाल इतके पेशन्स नाही आहेत. मी बरेच सर आता माझ्या कामाच्या निमित्तानं याच्यामध्ये म्हणजे काही क्लायंट्स ओळखीचे झालेत किंवा काय, तर कानावर गोष्टी आल्या की ह्यांनी इन्व्हेस्ट केलेले इन्शुरन्स कंपनीजमध्ये टाकलेत. मला नावं नाही घ्यायची डायरेक्टली, पण 15 लाख रुपये टाकलेत 15 वर्षांसाठी. आणि इन्शुरन्स कंपनीज त्यांना
पहिल्या वर्षापासूनच त्या महिन्यापासूनच 15,000 रुपये देतात. बरोबर. सो इज इट प्रॉफिटेबल ऑर इज इट लॉस मेकिंग, काय नक्की म्हणायचं? नाही, ते जे इतकं शुगर कोटेड तुम्हाला प्रपोजल दिलेलं असतं ना, की ते प्रपोजल सामान्य माणसाने बघितल्यानंतर वाटतं किती छान, लगेच मिळायला सुरुवात होणार आहे आपल्याला, वा वा. पण तुम्ही एक मी म्हणतो की अरे मला द्या ना 15 लाख, म्हणजे 15 लाख मला वापरायला मिळतील 15 वर्ष, आणि 15,000 करून फेडत बसायचं, तुम्हाला देत बसायचं आहे. अरे वर्षाला 1,80,000 रुपये होतात, म्हणजे तुमचे 15 लाख रिटर्न करायलाच मला किती वर्षांनी तुमचे 15 लाख मुद्दल मला तुम्हाला नाही म्हणजे ही स्कीम ऍक्च्युली अशी माझ्या कानावर आली आहे. sir. आहे आहे माहिती आहे अगदी तुम्हाला? अगदी फेवरेट स्कीम आहे लोकांची, म्हणजे हो. आणि विकणाऱ्यांना सुद्धा अतिशय एकदम इट्स सेलिंग लाईक हॉट केक्स, बिकॉज लोक पण एकदम हुरळून जातात ते ऐकून. हो, म्हणजे शक्यतो हे सिनियर सिटीजन्सच, म्हणजे ज्यांचे ग्रॅज्युएटीचे पैसे आलेले आहेत किंवा काय, सो ते काय करतात, 60 झाली, रिटायर झाले बरोबर. की 15 लाख असतातच त्यांच्याकडे, हम्म. ते टाकतात तिथे आणि त्यांना ते लगेच त्याच महिन्यापासून 15,000 देतात आणि म्हणतात 15 वर्षांनी तुम्हाला 15 लाख हे तुमचे रिटर्न जसेच्या तसे मिळणार आहेत. आपण याच्यासाठी ना एक सिम्पल ट्रिक सांगतो मी, फॉर्म्युला आहे. एक्सेल वापरायला आलं पाहिजे, बेसिक एक्सेलचं स्किल पाहिजे. बेसिक एक्सेलमध्ये काय असतं, एक एक्सआर नावाचा फॉर्म्युला असतो त्याच्यामध्ये. बर, तर एक्सआर फॉर्म्युलामध्ये तुम्ही टाका की ओके. आज मी 15 लाख रुपये दिले आणि त्याच्यानंतर मला दरवर्षी किती मिळतात, म्हणजे तो इन्फ्लो माझा. हो बरोबर. तर हेच काढल्यानंतर XRR काढून बघा, हा XRR तुम्हाला 6% पुढे येणार नाही. हम्म. आता सर अगदी एक वेगळा प्रश्न, आता तुम्हाला कधी जाणवलं की हे पहिल्यांदा की हे तुमचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग करायचं आहे? म्हणजे 2010ला सुरुवात केली ब्रोकिंग इंडस्ट्रीमध्ये मी काम करायला, ओके. आणि पहिली 2-3 वर्ष साहजिकच थोडं अडखळत चाचपडत चाललो. पण 2-3 वर्षानंतर गाडी जी रुळावरती सेट झाली ती 2013-14 नंतर म्हणजे माझ्या CV मध्ये एक वाक्य माझ्या मित्राने ना असंच कुठून तरी कॉपी पेस्ट करून टाकलं होतं की असं काम करायचं आहे मला की आय कॅन लुक बॅक विथ प्राईड. ते वाक्य माझ्या CV मध्ये अजूनही आहे, तुम्हाला बघायचं असेल तर. पण ते आज सार्थ ठरलं आहे, म्हणजे सत्यात उतरलं आहे. कारण की हे 2014 नंतर जी गाडी रुळावरती वेगाने पळती आहे, तर आय कॅन लुक बॅक विथ प्राईड. तर हे सुरुवात आम्ही 2014ला मायनर अकाउंट ओपन करण्याची एक कन्सेप्ट आम्ही राबवली, सुरुवात केली होती. नवीन काहीतरी कन्सेप्ट काढायची म्हणून. तर लहान मुलांचे अकाउंट ओपन करायचे, डीमॅट अकाउंट्स. बर, म्हणजे 18च्या आतमध्ये 2 वर्षाचा मुलगा असेल तर त्याचं पॅन कार्ड काढता येतं, त्याचं डीमॅट उघडता येतं, हे लोकांना माहिती नाहीये. म्हणजे 18चा नियम आहे असंच लोकांना आतापर्यंत माहिती आहे ऍक्च्युली. सो आम्ही लोकांना आश्चर्य वाटतं, 2 वर्षाचं मुलगाचं पॅन कार्ड कसं काय काढायचं, काढता येतं. मायनर अकाउंट, मायनर पॅन वेगळं असतं, फोटो नसतो त्याच्यावरती. ओके. 18 वर्ष झाल्यानंतर ते फोटोवाला पॅन चेंज करा, नंबर तोच राहणार आयुष्यभर तुमचा पॅन नंबर, पण तुम्हाला त्याची 18 चेंज करायचं. पण 2 वर्षाचा मुलगा ते पॅन कार्ड काढा. हे लवकर स्टार्ट करण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, 2 वर्षाचा मुलगा असताना तुम्ही जर सुरुवात केली 15,000 रुपयांनी त्याची, तर तो 32 वर्षाचा झाला तर 10 कोटीचा मालक असेल. हो, फार व्हॅल्युएबल इनपुट आहे सर ॲक्च्युली. पण नाही, लोकांना आजकाल एज्युकेट त्या पद्धतीने केलं नाही जात सर. लोकांना मी त्याच्यासाठी हे सांगतो की 15,000 रुपये तुमच्या मुलासाठी तुम्ही त्याचे भरपूर लाड करताय, त्याचे कपडा लत्ता, त्याचं काय वाटेल ते आपण मुलासाठी करतो. बरोबर. आणि तुम्हाला 2 मुलं असतील तर मी तुम्हाला सांगेल की 3 मुलं आहेत समजा, आणि एक 15,000 रुपये त्या 3ऱ्या मुलासाठी करतोय असं समजून चाला. ओके. नवशिके. ओके. सो नवशिक्यांनी इन्व्हेस्टमेंट कुठून सुरू करायला हवी? नवशिक्यांसाठी बेसिकली पहिली गोष्ट तर ते इन्फ्लुएन्सरचं मगाशी आपण बोललो, हो बरोबर आहे. कोणाला फॉलो करायचं आहे, कोणाला नाही करायचं आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कार शिकल्याला मी पहिल्यांदा जेव्हा शिकलो त्यावेळेस भावाने मला सांगितलं होतं ABC लक्षात ठेव, म्हणजे ॲक्सिलेटर, ब्रेक आणि क्लच. हो. आणि मी हे फर्स्ट हा सेकंड हा थर्ड वगैरे जे काय, आता तेवढ्या ज्ञानावरती मी जर स्टिअरिंगवर बसलो तर काय होणार आहे. आणि स्टिअरिंगवर बसणं नाही नुसतं, तर डायरेक्ट घाटात हायवेला चालवायला गेलो गाडी तर काय होणार आहे. तर हेच नवशिक्यांच्या बद्दल आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे 10वी 12वी ग्रॅज्युएशन मग स्पेशलायझेशन असतं. बरोबर. तर पण नवशिक्यांचा हे जे प्रयत्न पहिले जो 6 आहे- महिने आहेत सर त्यांचे, हां. त्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये, ट्रेडिंग जर्नीमध्ये हे कसे डिफाईन कराल? नाही, त्याच्याकरताच त्यांनी हे पहिल्या 6 महिन्यामध्ये
गाडी पहिल्यांदा मोकळ्या रस्त्यावरती चालवायला सुरुवात करतो आपण, त्याच्यानंतर मग हळूहळू गर्दीच्या ठिकाणी जाऊ, मग त्याच्यानंतर हायवेला जाऊ, घाटात जाऊ. तर ह्या पद्धतीनेच तुम्हाला मार्केटची जर्नी करायची आहे. आणि पहिल्याच दिवशी तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायला सुरुवात केली, कुठल्या तरी हाय बीटा स्टॉकमध्ये एंट्री केली, तर काय होणार आहे, गाडी ठोकली जाणार आहे. बरोबर. म्युच्युअल फंड सर आपल्याला त्यावरती चर्चा करायची. सो म्युच्युअल फंड आज बरेच आहेत मार्केटमध्ये की इन्व्हेस्ट करायचे किंवा काय. सो असं कुठं आहे का, म्हणजे मला जेन्युइनली हा प्रश्न नेहमी पडतो की हे आपल्याला 15 ते 20% मध्येच रिटर्न्स देतात. स्मॉल कॅप नाही म्हणत आहे मी, 3 प्रकारचे आहेत, बरोबर आहे. म्हणजे निफ्टी 50शी रिलेटेड पण आहेत, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप आहेत. बरोबर. सो आपण मिड कॅप म्हणल्यावरती थोडी रिस्क फॅक्टर वाढतो, स्मॉल कॅपमध्ये अजूनच जास्त रिस्क फॅक्टर वाढतो. बरोबर. ओके. पण असा कुठं सर लूप होल असतो आतमध्ये, आता तुम्हाला इतके तुम्ही ह्याच्यात आहात त्यासाठी की ॲक्च्युली लार्ज कॅपमध्ये त्यांनी कधी पैसे इन्व्हेस्ट केलेत आपले, कुठल्या पॉईंटला इन्व्हेस्ट केलेले आहेत. कदाचित असं असू शकतं का की त्यांना 20% मिळालेत पण आपल्याला ते 15च देत आहेत, किंवा असं किती चान्स आहे? असं होण्याची शक्यताच नसते, कारण की आता इतकी ट्रान्सपरन्सी आली शेअर मार्केटमध्ये, इतकी ट्रान्सपरन्सी, म्हणजे ॲज अ ब्रोकर आम्हाला काम करताना डे टू डे रुटीन वर्क करायला इतका त्रास व्हायला लागला आहे की इतके सेबीचे कंप्लायन्सेस फॉलो करणं मुश्किल जातं आहे दिवसेंदिवस ब्रोकरला. त्यामुळे इतकी ट्रान्सपरन्सी आली इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्ये की हे असं काही गोष्टी घडणं शक्य नाही. अतिशय ट्रान्सपरंटला असतात सगळ्या गोष्टी. ओके. त्यामुळे असं काही शक्यता नाही, अशी शक्यता आता कमी आहे. सो नाही, हा एक जेन्युइन मला प्रश्न नेहमी पडायचा, अगदी सामान्य प्रश्न, त्यांच्या मनात येणारा सहजासहजी येणारा प्रश्न आहे. सो दुसरं एक असं सर, म्युच्युअल फंडचा आपण टॉपिक कंटिन्यू करूयात की स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप हे जे आहे. सो स्मॉल कॅप हाय रिस्क हाय रिवॉर्ड आहे, बरोबर. पण ह्याच्यातही मोठ्या मोठ्या बँकांचे फंड्स, म्युच्युअल फंड्स ऑपरेट करतात. ओके. सो आता ऑप्शन्स करावेत लोकांनी, स्मॉल कॅप फंड मध्ये केले तर इट विल बी अ मोर सेफर साईड. तुम्हाला काय वाटतं सर? ऑप्शन्स तर पहिली गोष्ट तर करायचं नाही करायचं, बरोबर आहे, पण त्याला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का? ऑप्शनचं आणि स्मॉल कॅपचं इट विल नॉट बी अन ॲपल टू ॲपल कम्पॅरिझन. त्या दोन अतिशय वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण स्मॉल कॅप जर करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं टाईम होरायझन हॅज टू बी मिनिमम 7 to 10 years. जर एवढ्या टाईम होरायझन करता करायचं असेल तरच स्मॉल कॅपच्या नादी लागेल, तरच स्मॉल कॅप करा. कारण की ती जी सायकल असते मार्केटची तेजी मंदीची, हो, तर त्याच्यामध्ये आपल्याला किमान जेव्हा आपण चुकून अगदी पीक पिरियडला जरी घुसलो आतमध्ये, जे की नौक्यांच्या बाबतीत शक्यता जास्त असते की ते पीकवरतीच आतमध्ये घुसतात आणि मग एक करेक्शन येतं. करेक्शन खूप डीप असतं स्मॉल कॅपच्या बाबतीमध्ये. ओके. 30-40% डीप झाल्यानंतर जर तुम्हाला परत ब्रेक इव्हनला यायचं असेल तर 40% परत वाढून नसतं चालत. म्हणजे 100 रुपयाचे जर 60 रुपये झाले किंवा 50 रुपये झाले तर त्या 50 ते पुन्हा 100 होण्याकरता किती टक्के वाढावं लागतं? 50% वाढून नाही चालत, 100% वाढावं लागतं. तर कुठं तुम्ही ब्रेक इव्हनला येत आहे. मग तिथेच लोक थोडे फसतात की आता ब्रेक इव्हन आला तिथं जिथं होल्ड करायचं तिथं मग ते विकून टाकतात आणि जो फ्युचरमध्ये येणारा प्रॉफिट येतो त्याला हुकतात किंवा चुकतात त्याला. करेक्ट, असं आहे. सो सर, SIP चांगलं की लमसम? डिपेंड अपॉन युअर प्रोफेशन. SIP केव्हाही बेटर. बरं. पण काही प्रोफेशन्स असे असतात, ॲक्टर, सिंगर्स, प्रोफेशनल्स असे आहेत की ज्यांना मंथली कमिटमेंट करता येणं शक्य नसेल तर त्यांनी लमसम ॲज अँड वेन त्यांच्याकडे पैसे असतील तेव्हा करावं. पण त्या लमसम केल्यानंतर सुद्धा त्याच्यातही STP म्हणून पुढचा प्रकार असतो, तो करावा. STP सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. अच्छा, हे सांगाल तर सर काय एक्झॅक्टली? तुम्ही मार्केटला आज तुम्हाला 1 लाख रुपये टाकायचे असतील तर एकदम 1 लाख रुपये न टाकता तुम्ही त्याच्यामध्ये लिक्विड फंडामध्ये ते पैसे पार्किंग करून दर आठवड्याला 10,000 रुपये ऑटोमॅटिकली मार्केटला जातील असं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊ शकता. सर, एक जेन्युइन प्रश्न आहे. मी नोकरी करतो समजा आता. सो मला पगार आहे, लेट्स से की मी एकदम साध्या घरातून आलो आहे, मला कमीत कमी आजकाल मार्केट ट्रेंडमध्ये 40,000 पगार मला मिळतो आहे आता. आणि त्या 40मधून माझं जे घर खर्च आहे किंवा जे काय आहे सगळं ते जाऊन माझ्याकडं 5,000 रुपये शिल्लक राहतात. बरं. सो आपण हे पैसे बँकेमध्ये ठेवलेले बेटर का आपण SIP लावलेले बेटर का
कुठला तरी स्टॉकचा थोडा अभ्यास करून स्टॉक्समध्ये लावलेलं बेटर. म्हणजे याचं एक थोडं तुम्ही सांगितलं. पहिली गोष्ट तर आपलं थंब रूलनुसार तुमचं जे काही अर्निंग आहे त्या अर्निंगच्या मिनिमम 20% तरी सेव्हिंग करायचा आपला पहिला प्रयत्न असला पाहिजे. एक्झॅक्टली. हां. म्हणजे 40,000 पगारात असेल तर 8,000 रुपयाचं Saving सेव्हिंग कसं पण. होईल याचा पहिला विचार करायला पाहिजे आपण. ओके. लोक जनरली इक्वेशन असतं की माझं इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग. सेव्हिंगचा सिम्पल फॉर्म्युला आहे. बरोबर. पण मी लोकांना उलटं सांगतो की इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस. इज इक्वल टू एक्सपेन्सेस. आय मायनस ई इज इक्वल टू एस नाही. अच्छा. आय मायनस एस इज इक्वल टू ई. म्हणजे आधी आपण सेव्हिंगचं प्रमाण फिक्स केलं पाहिजे. ते एक 20% मिनिमम जर आपण बाजूला काढून ठेवायची की असं समजा की 32,000 पगार आहे मला, बर. ते 8,000 रुपये बाजूला टाकून दिले आणि Okay. 32,000 रुपये मी खर्च भागवेल माझा. कारण एक्सपेन्सला किती पैसे दिले तरी कमीच आहेत ना. मग आता हे राहिलेले जे 8,000 आहेत 40च्या कम्पॅरिझनमध्ये आपण 40च्या हिशोबाने चाललो तर हे ह्या 8,000चं सपोज आपल्याला काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे मला अगेन तेच की बँकेत ठेवले तर 7 to 8% रिटर्न्स मिळतील मला वर्षभर सेव्हिंग्समध्ये. बरोबर. तेच मी पैसे जर स्टॉक्समध्ये ठेवले तर त्याचे रिटर्न्स मला मिळू शकतात जास्त. आणि अगेन मग ते कंपाऊंडिंगमध्ये जाऊ किंवा मग ते त्याला तुम्ही काय सजेस्ट कराल. म्युच्युअल फंडमध्ये टाक बाबा, SIP कर 8,000ची किंवा असं. त्याच्याकरता ना पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड किंवा शेअरमध्ये टाकण्याच्या पूर्वीची आणखीन एक पायरी आहे की ती पायरी म्हणजे पहिलं तुझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे का. ओके. तो इमर्जन्सी फंड मे बी आपल्या 6 महिन्याचं जे काही एक्सपेन्सेस कंपल्सरी मॅन्डेटरी एक्सपेन्सेस असतात त्या 6 महिन्याचा एक इमर्जन्सी फंड आपल्या कुठेतरी जवळच्या बँकेत असावा. जेणेकरून आपल्याला जे काही आपण इन्व्हेस्टमेंट करू शेअर मार्केट म्युच्युअल फंडमध्ये तर तिथं 3 ते 5 वर्षाचा व्ह्यू आपण ठेवून करायचं असेल तर जेव्हा आपला हा इमर्जन्सी फंड नसेल तर आपल्याला इमर्जन्सीच्या वेळेस तो फंड काढावा लागेल आणि त्यावेळेस नेमकं मार्केट डाऊन असेल तर आपले पहिल्याला लॉसमध्ये पैसे काढावे लागतील. ओके. सो म्हणून पहिलं तर इमर्जन्सी फंड क्रिएट करा. त्याच्यानंतर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडात करायची का शेअर मार्केटला करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक थोडासा रिस्क ॲपेटाईटचा प्रश्न आहे. बरोबर. म्युच्युअल फंडमध्ये थोडं डायव्हर्सिफिकेशन जास्त आहे त्यामुळे त्याला 8,000 रुपयाचं जर त्याने एखादी 2,000 रुपयाची 4 SIP केल्या तर त्या 2,000 रुपयामध्ये त्याला 50 कंपनीचं एक्सपोजर मिळणार आहे. पण वेगळ्या शेअर मार्केटमध्ये 2,000 रुपयामध्ये त्याला कदाचित SBIचा शेअर घ्यायचा म्हटलं तर आज 1,000 रुपये भाव चालले 2 शेअर घेता येतील. बरोबर. 2,000 रुपयात. बरोबर. सो त्यामुळे लिमिटेड भांडवल असेल तर म्युच्युअल फंडाने सुरुवात करून नंतर शेअर मार्केटला थोडंसं मॅच्युरिटी आली की मग शेअर मार्केटला मग शेअर मार्केटमध्ये स्टॉक्स परचेस किंवा सेल करावे. ओके. नाही आता ॲक्च्युली पुढचा प्रश्न असा आहे, पहिलं यश तुमचं पहिल्यांदा कधी जाणवलं की हे माझं क्षेत्र आहे. हे मगाशी सुरुवात सांगितली तुम्ही. हां, सुरुवात आपण थोडंसं डायव्हर्जन झालं त्याच्यामध्ये की 2014ला मी मायनरची गोष्ट सांगत होतो. बरोबर. तर लोकांना महिलांना तुमच्या मुलांचं अकाउंट ओपन करा सांगण्याच्या आधी त्याच्यासाठी पहिल्यांदा माझ्या मुलीचं अकाउंट आहे का हा प्रश्न मी पहिल्यांदा मला विचारला. बर. आणि तुम्हाला येऊन सांगायचं तुमच्या मुलाचं काढा पण त्याने विचारलं तुमचं आहे का तर आपण ठामपणे बोलता आलं पाहिजे ना. तर म्हणून माझी मुलगी 2015ला पहिलीमध्ये होती. त्यावेळेस तिचं मी पहिल्यांदा ट्रेंट नावाच्या कंपनीचा शेअर घेतला. 2015 साली 259 रुपयाचा भाव होता ज्या दिवशी मी घेतले 100 शेअर. साधारण 25-26,000 रुपयाचं इन्व्हेस्टमेंट केलं. आज त्या शेअरचा भाव 4,500 रुपयाच्या घरात आहे. 4-4,500 रुपयाच्या. बर. सो यू कॅन कॅल्क्युलेट की त्या 25,000ची आजची व्हॅल्यू काय असेल. सो 2016मध्ये मग टायटनचा शेअर घेतला 316 रुपयाला. बर. एक्झॅक्ट तारीखही सांगतो 9 नोव्हेंबर 2016. बर. एक्झॅक्ट तारीख का लक्षात आहे कारण की 8 नोव्हेंबरला आपलं नोटबंदी झाली होती. सॉरी काय झालेलं. नोटबंदी आलेली. हां बरोबर. ओके. या डिमॉनिटायझेशनच्या दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला टायटन घेतला होता. बर. 316 रुपयाला. आज टायटनची किंमत 3,500-4,000च्या घरात असेल. ओके. सो दिस इज द वेल्थ क्रिएशन जर्नी. दिस इज द क्रिएशन ऑफ मल्टीबॅगर्स की जे आपण लहान मुलांच्या अकाउंटला घेतल्यामुळे ते होल्ड झाले. पुढचा प्रश्न असा आहे की 2 गोष्टी असतात कुठल्याही कंपनीमध्ये आणि सगळ्यात मेजर गोष्टी फंडामेंटल्स. टेक्निकल इंडिकेटर्स यूज करून लोक काही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि काही लोक फंडामेंटल्स बघतात. तर फंडामेंटल्स महत्त्वाचे आहेत का टेक्निकल गोष्टी बघून सुद्धा वेल्थ क्रिएशन होऊ शकतं.
नाही, वेल्थ क्रिएशनसाठी फंडामेंटल पहिलं पहिलं आहे. महत्त्वाचं पहिलं. कारण हे एक मिथ आहे की टेक्निकल गोष्टी बघून काही EMS बघून आणि ते बघून लोक करतात. बरेच सारे लोक करतात ते, कारण की तो फंडामेंटलचा एवढा इनडेप्थ स्टडी करण्यापेक्षा टेक्निकलवरती बघून थोडक्या अभ्यासामध्ये आपल्याला करता येऊ शकतं. पण ते करताना ना थोडंसं एक उदाहरण मी सांगायचं म्हटलं ना, तर आज तुमच्याकडे 1 कोटी रुपयाचा फ्लॅट घ्यायचा आहे समजा तुम्हाला, हो, आणि 1 कोटीचा फ्लॅट घेण्याकरता तुमच्याकडे आता ऑलरेडी आहेत रे 1 कोटी रुपये आहेत तुमच्याकडे, तुम्ही जाऊन कॅशमध्ये घेऊ शकता, अशी परिस्थिती आहे. पण अशा वेळेस तरीसुद्धा मी जनरली काय सांगतो की एक 10-20 लाखाचं का होईना लोन करा बँकेचं, SBIचं बर, लोन. का करा की ज्यावेळेस लोनला आपण फाईल टाकतो 20 लाखाच्या लोनला सुद्धा, तर बँक पूर्णपणे ड्यू डिलिजन्स करते त्याचा, बर. त्या जागेचा, प्रॉपर्टीचा. हम्म. त्याची काय लिगल फी घेते तेच घेऊ दे, पण आपल्याला क्लिअर प्रॉपर्टी मिळते. ओके. सो तसंच फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपण हा थोडासा मी अभ्यास करतो की आता आमच्या PMSमध्ये एखादा स्टॉक असेल तर तिथे मला फंडामेंटलचा अभ्यास करण्यात वेळ घालवायची गरजच नाही आहे. मग तिथे मला एंट्री करायची, फक्त टेक्निकल बघून एंट्री करायची. अच्छा, म्हणजे फंडामेंटल्सला वेटेज 80% आहे आणि 20% वेटेज इज फॉर टेक्निकल. हां, म्हणजे जसं मी SBIने ड्यू डिलिजन्स केला म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, बरोबर. एंट्री करायला काय हरकत नाही. तिथे आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला, मग आता सिग्नल मिळाल्यानंतर एंट्री करताना तुम्ही थोडं टेक्निकल बघा, बरोबर. म्हणजे आपल्याला थोडंसं लवकर थोडं बोरिंग होणार नाही. तुम्ही कन्सॉलिडेशनमध्ये असताना एंट्री करून तो स्टॉक तिथेच खेळत राहिला तर थोडंसं बोर होतं, पण ज्यावेळेस तो कन्सॉलिडेशनमधून ब्रेकआउट देणार असतो त्यावेळेस एंट्री केली तर थोडंसं बरं वाटतं आपल्याला. पुढचा प्रश्न असा आहे की मारवाडी गुजराती म्हणजे हे माझं धोरण का असणार आहे नेहमीच पॉडकास्टमध्ये, की ओके दे आर डुईंग समथिंग आणि दे आर सक्सेसफुली डुईंग इट राईट, फ्रॉम पास्ट मेनी इयर्स. बरोबर. सर असं काय आहे की इवन शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्यांच्या कम्युनिटीमधली लोक मारवाडी, जैन, गुजराती हे जास्त सक्सेसफुल आहेत कम्पेअर्ड टू मराठी. सो मराठी माणूस कुठेतरी घाबरतो का रिस्क घ्यायला? विषय आपण मराठी माणसाच्या घरात जेवणाच्या टेबलवरती जर आपण पैशाच्या विषयी काढला तर आपल्या घरात बोललं जातं की मुकट जेवून घे ना, का त्या जेवताना कशाला हे पैशाचा विषय कशाला? पण त्यांच्या घरामध्ये उलटच डायनिंग टेबलवरती या चर्चा होतात, आणि या सगळ्या बाळकडू लहानपणापासूनच ते जे शिकतात त्याच्यामुळे ती मॅच्युरिटी लवकर येते आणि त्याच्यामुळे ते जास्त सक्सेसफुल असतात. मग हा माइंडसेट चेंज करण्यासाठी कुठली पावलं उचलली गेली पाहिजेत? किंवा आपल्या इथे जो एक कन्सेप्ट आहे की लहानपणापासूनच 10 ते 5 नोकरी करायची, पाट्या टाकून घरी यायचं आहे आणि म्हणजे हा जो एकंदरीत आहे म्हणजे बिझनेसमध्ये, बट ऑब्व्हियसली तुम्हाला लॉसेस होणार आहेत, मग ते शेअर मार्केट असू दे, कुठलाही बिझनेस असू दे. सो ती मानसिकता डेव्हलप होण्यासाठी काय म्हणजे सांगू शकाल सर, की तुम्ही काय सल्ले देऊ शकाल? शेअर मार्केटमध्ये येणं म्हणजे एक प्रकारे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासारखंच आहे. करेक्ट. कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाची जुजबी माहिती तुम्हाला सुरुवातीला असल्याशिवाय तुम्ही तो व्यवसाय चालू करू शकत नाही. तुम्हाला एक मेडिकल स्टोअर टाकायचं आहे तर ते मेडिकल स्टोअर टाकण्याकरता तुम्हाला काय बेसिक माहिती असणं आवश्यक आहे, ती बेसिक माहिती असेल तरच तुम्ही ते स्टोअर टाकायचं आहे. त्यासाठी किती भांडवल लागणार आहे, तर ते भांडवल घेऊन तुम्ही उतरणार आहात ते स्टोअर टाकायला. तसं शेअर मार्केटचं आहे की शेअर मार्केटचं बेसिक थोडी जुजबी माहिती पाहिजे. पण आपल्या इथं असं आहे ना सर की लोक असं विचार करतात यार मला एखादा धंदा चालू करायचा, माझ्याकडं पैशाचं पाठबळ नाही. सो खरंच हे पाठबळ लागतं का नाही, फक्त आपली जिद्द असेल की नाही आहे लेट मी स्टार्ट फ्रॉम समथिंग? नाही, शून्यातनं पण विश्व उभं करणारे अनेक लोक आहेत. मग तेच त्याविषयी सर बोलायचं आहे की जसं तुम्ही आत्ता आपण मगाशी विषय झाला की 40,000 ते 8,000 रुपये शिल्लक राहतात. ओके, सो वर्षभर ते 8,000 रुपये साठवून लेट से की 12×8 = 96 झाले, म्हणजे 1,00,000 रुपये तुमच्याकडं वर्षभरानंतर जमा राहतात. बरोबर. सो त्या 1,00,000मध्ये मग आपण सब ब्रोकिंग म्हणा किंवा काय अशा काही गोष्टींकडे जाऊन त्याचा अभ्यास करून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो का? ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय हा तुम्हाला करायचा असेल तर त्याच्याकरता म्हणजे हे छोटंसं काही भांडवल घेऊन तुम्ही करायचं असेल तुम्ही नक्कीच करू शकता. पण त्या व्यवसायामधल्या
काही बेसिक, जसं मगाशी सांगितलं मेडिकल स्टोअरचं बेसिक माहिती पाहिजे, तशी आपल्याला या व्यवसायामधली काय माहिती पाहिजे, तर बेसिक अकाउंटिंग टर्म्स माहिती पाहिजेत, की त्या कंपनीचं अकाउंटिंग टर्ममध्ये फायनान्शियल रेशोज असतात काही, बरोबर. ROE, ROC, पी रेशो, पेग रेशो. तर या बेसिक गोष्टी आहेत की या थोड्याफार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एखाद्या माणसाला सुरुवात करायची असेल तर ते त्यांनी लर्निंग फेज म्हणतो म्हणजे सर. सो ॲक्च्युअल लर्निंगमध्ये आणि हे सगळं शिकायला त्याला ॲज अ इन्व्हेस्टर पर्यंत ती जी जर्नी आहे ते ग्रोथ व्हायला किती काळ द्यावा लागेल? तसं पाहायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये मी स्वतः 15 वर्ष होऊन गेले तरी मी अजून शेअर मार्केटचा विद्यार्थीच आहे. मी गुरु शिकताच नाही आहे. शेअर मार्केटचा. आणि प्रत्येक अंमल मार्केट एक्सपर्ट जो असतो तर त्याचा कुठलाही इंटरव्ह्यू ऐकला तर ही विल ऑलवेज से दॅट की आय एम नॉट अ मार्केट गुरु, आय एम स्टील लर्निंग. आय एम स्टील लर्निंग. बिकॉज अथांग सागर आहे हा मार्केट म्हणजे, आणि इथं शिकायला संपणार नाही कधीच. इट इज अ लाईफ लाँग लर्निंग. शिकत राहणं हे लाईफ लाँग चालूच राहतं. 2008चा सर क्रॅश जो होता, मे बी तुम्ही त्याच्यानंतर सुरू केलं का त्याच्या आधी होतात सर तुम्ही? एक्झॅक्टली त्याच वेळेस एंटर केलं होतं मी. 8 मध्येच एंटर झालेलं आहे. तो अनुभव काय होता सर? म्हणजे अभिमन्यू थोडक्यात. बर. घुसलोय आतमध्ये, घुसलोय आता बाहेर कुठून पडायचं काही माहिती नाही. मग तिथून कसं वर आलं? आणि साधारण मला ते नाही जाणून घ्यायचं की किती लॉस मध्ये होते तुम्ही किंवा काय झालं, आणि पण त्याच्यातून तुम्ही वर कसे आले आणि कसं स्वतःला धैर्य दिलं की नाही हे वर येणार आहे? आणि मला वाटतं त्याच्यानंतर बरंच वर आलंय. म्हणजे 2008चा एक विषय आणि 2020 कोविड. बरोबर. सो असे 2 फेजेस होते की पूर्णपणे मार्केट बऱ्यापैकी डाऊन झालं होतं, गेलं होतं. 2008चा क्रॅश अनुभवला ही पॉझिटिव्हली गोष्ट मी का घेतो की त्यामध्ये जे ताऊन सुलाखून निघालो ना त्याच्यामुळे ती 2020च्या कोविडच्या क्रॅशची मॅच्युरिटी मला त्याने दिली. तर कुठलाही एक्सपर्ट तुमचा ॲडवायझर म्हणून जर कोणी असेल तुम्हाला तुम्ही त्याचं बघणार असाल तर त्याने किमान 2 क्रॅश बघितलेत का हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच कोविडमध्ये मी 150 रुपयाला SBIचा शेअर मला मिळाला आणि तो मी ग्रॅब केला. वा. आज तो शेअर 900 रुपयाला. 900 रुपयाला आहे. आज 5 6 पट वर्षामध्ये म्हणजे झाला. 6 पट 5 वर्षामध्ये झाला. ही देणगी आहे त्या क्रॅशची. त्यामुळे क्रॅश बुरे नाही आहे. क्रॅश इज अन ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला नॉर्मल मार्केटमध्ये SBIचा शेअर घेतला तुम्ही आज 900 रुपयाला तर त्याला आता 6 पट म्हणजे 5,500 व्हायला किती वर्ष लागतील? 12% नॉर्मल ग्रोथ रेटने तो ग्रो करत गेला. हो. तर रूल ऑफ 72 प्रमाणे 6 वर्षात डबल होईल. हो. म्हणजे 900चा 1800 होईल. पण हा 6 पट झाला. 1800चा 3600 व्हायला पुढची अजून 6 वर्ष लागतील. हो. म्हणजे 12 वर्ष. आणि 5400 व्हायला अजून 2-4 वर्ष. म्हणजे 12-15 वर्ष लागतील. आता 900चा 5,500 व्हायला 12% ग्रोथ जर पकडली तर. आणि ही 15 वर्षाची ग्रोथ मला 4 वर्षात मिळाली. डिस्गाइज इन ब्लेसिंग. ते सो दिस इज द ऑपॉर्च्युनिटी ऑफ द क्रॅश. की चांगला माल हा सेंटिमेंट खराब असतानाच मार्केटला चांगला माल मिळतो चांगल्या भावाला. म्हणून क्रॅश इज अन ऑपॉर्च्युनिटी. आता सर महत्त्वाचा प्रश्न, मगाशी तुम्ही याच्यावरती थोडंशी आयडिया दिलेली आहे. एखादी गोष्ट, एखादा शेअर, जसं आता आपण आत्ता जस्ट बोललो की SBIचा शेअर जो होता तो कोविडमध्ये 150 होता आणि तो आता झाला 900 पर्यंत. सो ज्यावेळेस तो 2 वर्षाने कोविडच्या पुढच्या काळात 2022 मध्ये तो लेट्स से की 400 पर्यंत पोचला असेल किंवा काय. सो तिथं नॉर्मल माझ्यासारखा जो नौखा आहे किंवा सो तो काय विचार करणार आहे, झालंय म्हणजे आता ग्रीड म्हणतो आपण त्याला किंवा काय. सो मी तिथे एक्झिट होणार. अगदी बरोबर. नाही त्याच्याकरता मगाशी मी उदाहरण दिलं की माझ्या मुलीच्या अकाउंटला ट्रेंड 250 रुपयाला घेतलेला आजपर्यंत का आहे, तर त्याच्यात माझं इमोशनल अटॅचमेंट आहे त्याच्यासोबत की ती माझी प्रॉपर्टी नाही, ती मुलीची प्रॉपर्टी आहे ना. तिच्या वेळेस 18 वर्षाची होईल त्यावेळेस बघू काय करायचं ते. आता हा शेअर 250वरनं 4,500 रुपये सरळ रेषेत आलेला नाही आहे. मध्ये आधी खाली गेला असेल, खालीवर झालेला. आता लेटेस्ट 8,000 रुपये भाव होता त्याचा. तो आज 4,000 भाव आहे. तो आत्ता ऑफलेट 8,000 होता. ओके. पण मला काही त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत आहे ना की अरे आपण विकायला पाहिजे होता. कारण की हे डोक्यातच आहे की हे लॉंग टर्मचं 10-20 वर्षाचं माझं होल्डिंग आहे. आय एम नॉट गोइंग टू लुक ॲट इट.
सर मार्केटमध्ये जे ग्रीड आहे मला अजून हवं आहे, मला अजून हवं आहे, हम्म. लोकांनी कंट्रोल कसं करावं? म्हणजे लेट्स से की दोन प्रकारचं ग्रीड आहे ॲक्च्युली, की जो वर चाललाय तो वरच जात राहील बरोबर. आणि मग तो वर चालत नाही गेला, तो खाली पडला हम्म. तरी लोक होल्ड करतात. हम्म. जसं मगाशी आपण म्हणलो की 5 लाख दिले, त्यातले 2 शेअर्स खाली येत आहेत तरी तो एक्झिट नाही होते किंवा बरोबर. बाहेर नाही पडत आहे. लॉस ॲव्हर्जन. सो दिस इज अनदर व्हर्जन ऑफ ग्रीड, की बाबा तो वरती येईन कधीतरी. सो इट इज ऑल्सो काइंड ऑफ अ ग्रीड ओनली. करेक्ट. पण ह्याला ओव्हरकम करण्यासाठी तो माइंडसेट काय कसा डेव्हलप करावा लोकांनी? बेसिकली ग्रीड म्हणजे थोडंसं लोकांचं मी जे अनुभवलं आहे गेल्या 15 वर्षामध्ये, की आपलं हे पहिलं या मार्केटला येण्यापूर्वीच डोक्यामध्ये ठरवून ठेवा की नो बडी कॅन कॅच द टॉप, नो बडी कॅन कॅच द बॉटम. म्हणजे मी स्वतः ट्रेन 8,000ला नाही विकू शकलो ना, त्यानंतर 7,000 आला, 6,000 आला, ठीक आहे, 6,000ला थोडंफार होल्डिंग काढलं होतं. पण हे आपल्याला दोन गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील माइंडमध्ये ना, की बॉटम आणि टॉप आपल्याला कळणार नाही आहे, कधीच कळणार नाही. तर त्यामुळे तिथे तुमचं ग्रीडला थोडंसं तुम्ही हे ठेवू शकता की ठीक आहे, नाही समजणार नाही, म्हणजे नोबडी कॅन एक्झॅक्टली कॅच दॅट. प्रत्येक वेळेस खालती जाताना कोविडमध्ये 7,500ला काहीतरी निफ्टीचा जो बॉटम झाला होता त्यावेळेस पण लोक म्हणत होते आता अजून खाली जाईल 6,500 जाणार आहे, थांबा, वेट. आणि मग तो आला 10-12,000. हां, सो दे मिस्ड द ट्रेन. एक्झॅक्टली. सो हा ग्रीड खालती जाताना होता की थांबा अजून, करेक्ट. की मग टाकू पैसे. हां, दुसरं वर्जन आपण म्हणलं. हां. ओके. सो सर तुमचं क्रॅश तर तुम्ही तर सांगितलंच. तुमचा सगळ्यात मोठा लॉस जो झाला त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? कोणीतरी मोठं माणूस सांगतं ना, तर ते ऐकायचं असतं, हे शिकलो. लॉस, सर्वात मोठा लॉस माझा झाला 2000 साली. MBA नुकताच पासआउट झालो होतो. MBA पासआउट झाल्यानंतर आमचे फायनान्सचे सर होते, आमचे गप्पा व्हायचे शेअर मार्केट, आणि त्यावेळी काही कळतच नव्हतं शेअर मार्केट काय आणि कसलं काय. पहिला पगार झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की बाबा रे HDFC बँकेचा शेअर घेऊन ठेव. आपलं नोकरी लागल्यानंतर सॅलरी अकाउंट HDFC बँकेतच होतं. त्यावेळेस तो विचार आला होता डोक्यामध्ये, आणि पगार काही फारसा नव्हता, पण 40 रुपयाला शेअर होता HDFC बँकेचा त्यावेळेस. तर 100 शेअर 4,000 रुपयाला मिळाले असते तर घेण्याची तेवढा पगार होता की घेऊ शकलो असतो. घेऊ शकले असते. पण 2000 साली MBAला असताना मी पेजर वापरायचो. पेजर असं लावून कमरेला फिरायचं, ते एक जरा हे होतं. आणि ते पेजरवरनं मी नोकरी लागल्यानंतर MBAला अपग्रेड केलं मोबाईल. बर. आणि मोबाईल असणं 2000 साली म्हणजे थोडंसं बरोबर. स्टेटसचं वगैरे, Status. थोडंसं ते मोबाईल असणं म्हणजे त्यावेळेस. बरोबर आहे. तर 8,000 रुपयाचा मोबाईल घेतला होता तो काहीतरी, आणि त्या मोबाईलची आज किंमत बघितली तर 500 रुपयाला पण कोणी घेणार नाही. पण त्या HDFC बँकेचा शेअर 100 शेअरचे आज 2 वेळा स्प्लिट आणि एकदा बोनस झाला आहे. बापरे. 2011, 2019 आणि आत्ता लेटेस्ट बोनस 1:1. जो स्प्लिट झाला होता तो पहिला 10 रुपयाची फीस पहिले 2 रुपये झाली, म्हणजे 100 शेअरचे झाले 500 शेअर. त्याच्यानंतर 2 रुपयाची फीस पहिले 1 रुपया झाली 2019मध्ये, म्हणजे 500 शेअर झाले 1000 शेअर. आणि आत्ता बोनस दिला 1:1, म्हणजे 1000 शेअरचे झाले 2000 शेअर. आता 2000 शेअरचा आजचा भाव HDFCचा 1000 रुपये असेल. ओके. तर 2000 गुणिले 1000 म्हणजे 20 लाख रुपये झाले. त्यावेळेस तुम्ही 4,000 जर त्याच्यात टाकले असते फोन घेण्याच्या ऐवजी, तर त्याच्यास तुमचे 20 लाख रुपये झाले असते. सो हा मोठा लॉस आहे की आपण ऐकलं पाहिजे थोडंसं, मोठे सांगतात ते, आणि विचार केला पाहिजे. युथने सेविंग्स कसं सुरू करावं? छोटीशी सुरुवात करा. अतिशय एव्हरी बिग जर्नी स्टार्ट्स विथ अ व्हेरी स्मॉल स्टेप, बेबी स्टेप. सो माझे आज अनेक इन्व्हेस्टर्स आहेत की ज्यांचे पोर्टफोलिओ आज 2 कोटी 5 कोटीच्या ओके. लेवलला पोहोचलेले आहेत. पण त्यांनी माझ्याबरोबर जी सुरुवात केली 2010-11मध्ये, त्यांनी काही मोठी लाख रुपयाची SIP महिन्याला डायरेक्ट सुरू नाही केली. प्रत्येकाने सुरुवात केली 5-10 हजार रुपयाच्या SIPने सुरुवात केली होती, आणि ते करत 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 हळूहळू ते स्टेपअप करत वाढवत, जेव्हा लमसम असतील पैसे तर लमसम टाकत, आज ते पोर्टफोलिओ त्यांचे 2-5 कोटीला कसे पोहोचलेत हे ते म्हणतात की आम्हाला समजत नाही, पण तुमच्यामुळेही झालं. तुमच्यामुळे झालं.
म्हणजे ते माझ्यामुळे काही झालं नाही. इट इज युअर मनी, इट इज युअर मनी. इट इज युअर पेशन्स दॅट तुम्ही ते डिसिप्लिन अप्रोचने होल्ड केलं म्हणून ते झाले. फ्युचर सर, पुढचं 5 वर्षांचं इंडियन मार्केटचं भविष्य काय आहे? म्हणजे So आता हा प्रश्न जर म्हणजे कुठल्याही शेअर मार्केटच्या एक्सपर्ट माणसाला विचारला तर तो काय सांगणार? छानच म्हणणार ना ऑब्व्हियसली. रामदेव अग्रवालचा इंटरव्ह्यू बघा कधी किंवा कोणाचा बघा. नाही, मी राकेश झुंझुनवालांचं एक वाक्य किंवा एक असं शॉर्ट व्हिडिओ बघितला होता ज्याच्यात ते म्हणले की 2050 पर्यंत निफ्टीची व्हॅल्यू 1 लाख क्रॉस करेल किंवा 1.5 लाखापर्यंत जाईल. असं 2030 नाही, 2050 वगैरे असं. 2050 एवढा उशीर पण लागण्याची काही गरज नाही आहे. ओके नॉर्मली मार्केट डबल्स एव्हरी 5 years ओके और मे बी 6 years कॉन्झर्वेटिव्हली बर. बोलायचं. 6 वर्षात डबल म्हणजे आज निफ्टी 25-26 हजाराचा असेल हो, तर आपण 5 वर्षांनी तो 50,000 होईल आणि 10 वर्षांनी तो 1 लाख. कारण नवीन नवीन इन्व्हेस्टर्स येतच राहतात मार्केटमध्ये. इन्व्हेस्टरच्या येण्यामुळे नव्हे, पण मार्केट निफ्टी जी ग्रो करते ते निफ्टी ग्रो करते त्याच्या इनहेरंट स्ट्रेंथमुळं. इनहेरंट स्ट्रेंथ म्हणजे काय की ज्या निफ्टीच्या 50 कंपन्या आहेत त्यांचं अर्निंग्ज ग्रो करते आणि अर्निंग्ज ग्रो करतं म्हणून निफ्टीचं वाढत जातं. ओके. सो हे अर्निंग कंपन्यांचे अर्निंग्ज हे नॉर्मली 12-15% ग्रो. आपण नॉमिनल जी डी पी ग्रोथ रेटच आपला इंडियाचा 10-12% आपण जर कॉन्झर्वेटिव्हली पकडला. नॉमिनल जी डी पी म्हणजे जी डी पी प्लस इन्फ्लेशन. बरं. जी डी पी आत्ता आपला काल आकडा 8.2 आला, हम्म. इन्फ्लेशन 2%. तर एक आपण नॉर्मल 10 वर्षाचा ॲव्हरेज पकडलं की 6%चाच जी डी पी ग्रोथ आहे आणि 4%चं इन्फ्लेशन आहे, तरी 10%चा नॉमिनल जी डी पी ग्रोथ रेट. तर 10%चा नॉमिनल जी डी पी ग्रोथ रेट असेल तर तुमचं मार्केट हे 12% ग्रो करणं इज व्हेरी म्हणजे नॅचरल, Very सिम्पल. natural. बेसिक इकॉनॉमिक्स हे इकॉनॉमिक्सची ही बेसिक गोष्ट आहे. ओके. सो म्हणजे निफ्टी 50 किंवा जे लार्ज कॅप आपण म्हणतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते लॉस इज ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू नेग्लिजिबल असं आपण म्हणू शकतो. जेवढा टाईम होरायझन जास्त तेवढे लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. तुमचं टाईम होरायझन 10 वर्ष असेल तर 10 वर्ष SIP करून सुद्धा लॉस झालेला आहे याची Okay. प्रोबॅबिलिटी 0 आहे. ओके. मग ह्याच्यासाठी सर काही खास योगा वगैरे करावं लोकांना? मेडिटेशन करावं? माइंडसेट शांत ठेवण्यासाठी काय करावं? नक्कीच करायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्राणायाम योगा विल ऑलवेज हेल्प. तुम्ही काय सर म्हणजे सकाळी तुमची सुरुवात आता काय ना, नुसतं लोकांना म्हणून असं म्हणत चालत नाही की मी बरोबर. ट्रेडिंग करतो, मी इन्व्हेस्टिंग करतो. ऍक्च्युअली त्या माणसाची पर्सनॅलिटी पण त्या गोष्टीला कितपत जबाबदार असते. माइंड फ्रेश ठेवण्यासाठी तुमचं आपण एक म्हणतो क्रिएटिव्ह माइंड चालू ठेवण्यासाठी. आता मी पॉडकास्ट करतोय पण जर मी कंटिन्यू बघून तुम्हाला प्रश्न विचारले सो दिस इज नॉट अ पॉडकास्ट, राईट सर? सो मला ते जाणून घ्यायचं ॲक्च्युली की हाऊ दिस क्रिएटिव्ह माइंड वर्क्स आणि प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये. आता फॉर एक्झाम्पल इन युअर फील्ड, सो माणसं दिवसभर चार्ट बघत बसले आणि दिवसभर बघत बसले हा स्टॉक तेव्हा कधी होता, ते कधी होता, आणि कधी कधी पॉझेस घ्यावेत लोकांनी. म्हणजे शनिवार रविवार शांत सुट्टी असते, सो तेव्हा ती तितकीच एन्जॉय केली पाहिजे का तो पण अभ्यासात वेळ घालवला पाहिजे शेअर मार्केटच्या? हे थोडंसं सांगाल का सर? नाही, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारला की सुरुवात दिवसाची करत यायची असेल तुम्हाला पेशन्स तुमचा डेव्हलप झालाच पाहिजे. मला अतिशय या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की पेशन्स लूज होत चालले आहेत लोकांचे. समोर सिग्नलला थांबल्यानंतर सिग्नल ग्रीन झाला आणि समोरचा जर पटकन नाही निघाला तर वी लूज द पेशन्स. त्याची गाडी बंद पडली होईल ना स्टार्ट, होईल 15 start. सेकंद थांबलात, 20 सेकंद त्याची गाडी स्टार्ट होईपर्यंत, तर विल कीप ऑन हॉकिंग, जो निघत नाही. बरं ठीक आहे, परत त्यामुळे त्याचा सिग्नल ग्रीन रेड झाला परत, तर बापरे काय विचारायलाच नको. त्याच्यावर एक मजेशीर एक मध्ये व्हायरल झालेला मेसेज तो, म्हणजे पुणेरी लोकांविषयी होता ऍक्च्युअली, पण तो तसाच विषय की त्याची गाडी बंद पडलेली असते, सो तो उतरतो, तो ती गाडी रिपेअर करत असतो. तो म्हणतो तुम्ही ती गाडी रिपेअर करता का, तोपर्यंत मी हॉर्न वाजवतो तुमच्या गाडीत. म्हणजे जस्ट एक ह्युमरचा पार्ट, पण दॅट इज द लुझिंग ऑफ पेशन्स जो आहे ना, तो तुम्हाला किती उशीर होईल. परत सिग्नल पडल्यामुळे, थांबावं लागल्यामुळे तुमच्या इच्छेस्थळी पोहोचायला तुम्हाला कदाचित 5-7 मिनिटं उशीर होईल, त्यापेक्षा जास्त काही होणार नाही. आता हे जे 5-7 मिनिटं तुम्ही एरवी ते मोबाईलवरती रील्स बघण्यात 5 मिनिटं कशी घालवता तुमचं तुम्हाला पण कळत नाही, पण तिथे ती 5 मिनिटं बघा ना रील्स, तो बिचारा करेल स्टार्ट आणि जाईल. मुक्कामाला थोडी ना आलाय तिथे तो. बरोबर. तर हे पेशन्स का नाही आहे, तर त्याच्याकरता मी स्वतः पर्सनली शिवानी BK शिवानी ब्रह्मकुमारी शिवानीचा सकाळी 7 वाजता उठल्या पहिला व्हिडिओ बघायचा तर तो बघायचा.
ओके. लोक पहिलं मोबाईल उघडून नोटिफिकेशन बघतात, कोणाचं काय व्हॉट्सअप आलं, काय आलं ते काही डोकं नाही. निम्म खराब तिथंच होतं. तर पहिला तो व्हिडिओ बघितला ना, ओके. तर ही एक स्पिरिच्युअल जर्नी, सुंदर स्पिरिच्युअल सुंदर, हां. जर्नी आहे. आणि ते झाल्यानंतर मग आपलं दिनक्रमाला सुरुवात करायची. आणि त्याच्यानंतर मग थोडं मी सौरभ बोथराला फॉलो करतोय, योगा ऑनलाईन. ओके. 7:30 ते 8:15 त्याची बॅच असते माझी सकाळी. ओके. सो तो केल्यानंतर 8:15ला जो फ्रेशनेस आहे, त्याच्यात प्राणायाम, योगा आणि पूर्ण बॉडीचं योगा आपण जे करतो, सो दॅट गिव्स दॅट गुड थिंग फॉर द हे पेशन्स जे पाहिजे ना आपल्याला बरोबर. मार्केटमध्ये. तर त्याकरता सर आता आपण आपल्या शेवटच्या कडे येऊयात. येस. कारण आपण बोलता बोलता खूप इन्फॉर्मेटिव्ह झाला आहे हा सगळा विषय, पण लोकांनी स्किप करायला नको आणि बघत राहायला पाहिजे, एंगेजिंग, असं आमच्या एडिट टीमचे जे सर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. सो आता अगदी छोटं पहिलं एक रॅपिड फायरच्या आधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणते सेक्टर्स आहेत ते प्रॉमिसिंग वाटतात तुम्हाला, त्याच्यात लोकांनी इन्व्हेस्ट करावं? राईट. मी प्रॉमिसिंग सेक्टर्स पाहायला गेलं तर मला पर्सनली पॉवर आणि पॉवर अँसिलरीमध्ये आय एम व्हेरी बुलिश अबाउट दॅट सेक्टर, बिकॉज डिमांड जी आहे पॉवरची बरं. ती ग्रोईंग डिमांड आहे. पॉवरमध्ये परत पॉवर जनरेशन आणि पॉवर ट्रान्समिशन हे 2 भाग येतात. ओके. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन तो एक भाग आहे. तर तो एक सेक्टर चांगला वाटतो. म्हणजे पूर्वी सेक्टर्स असे ट्रॅडिशनल सेक्टर्स म्हणजे ऑटो, बँकिंग, फायनान्स आणि फार्मा, IT हे ट्रॅडिशनल सेक्टर होते. पण आजकाल नवनवीन सेक्टर येऊ घातलेत. बरं. त्याच्यामध्ये हे जे न्यू एज कंपनीज आहेत, त्या न्यू एज कंपनीमध्ये झोमॅटो, स्विगी आता आले. त्या ओके. झोमॅटो, स्विगीच्या बरोबरच हे प्लॅटफॉर्म बिझनेस म्हणतात त्याला थोडक्यात. म्हणजे पॉलिसी बाजार, इन्फोएज किंवा आता हे मिशोचा IPO येते उद्या परवा. बरं. सो दीज आर द न्यू एज कंपनीज, प्लॅटफॉर्म बेस्ड. जे डिलिव्हरी बेस्ड हां, आहेत, प्लॅटफॉर्मचा खर्च म्हणजे त्यांना एकदाच जो काही खर्च आहे एकदाच इन्व्हेस्ट पण करायचं. ते ब्रेक इव्हन यायला भरपूर वेळ लागतो. पण दीज आर द Okay. ॲसेट लाईट बिझनेस मॉडेल्स. ओके. सो हे माझं कुठलं रेकमेंडेशन नाही आहे, सगळ्या कंपन्यांची नावं फक्त उदाहरण म्हणून आपण हां, घेतो. नाही उदाहरण म्हणूनच सर. तर दीज आर द म्हणजे पॉवर आहे, बँकिंग तर म्हणजे हे तर ते बेसिक सेक्टर तर असणार, ते तर आहेतच. बेसिक सेक्टर तर पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे. पण कन्झम्पन इज अगेन द थीम दॅट विल लीड द, बिकॉज इंडिया इज नॉट अ कंट्री, इंडिया इज अ ह्यूज लाईक अ बिग कॉन्टिनेंट. तर त्यामुळे आपली जी 140-50 कोटीची जनता आहे ना, हीच आपल्या कन्झम्पशनसाठी आपण कोणावरती अवलंबून नाही आहे. एक्सपोर्ट केलं झालं तर होईल असं नाही आहे. आपलीच जनता कन्झम्पशन करणार आहे. आणि कन्झम्पशन करण्याची जी पॉवर आहे आपली, ती वाढत चालली आहे बिकॉज ऑफ द पर कॅपिटा इन्कम इज ग्रोईंग. पर कॅपिटा इन्कम $2,200 आपण $5,000च्या दिशेने प्रवास करतो आहे. बरं. जेव्हा $5,000 $2,000मध्ये तुमचं बेसिक रोटी कपडा मकान तुम्ही करता, तो जो इन्कम तुमचं पर कॅपिटा दरडोई उत्पन्न म्हणते मी, की जे वाढत 5,000चं गेलं तर तुमचं रोटी कपडा मकान झाल्यानंतर जे उरलेलं आहे दॅट इज अ काय म्हणतात डिस्पोजेबल इन्कम वाढत चाललं. बरोबर. तर तुम्ही काय करणार आहे, आयदर तुम्ही इन्व्हेस्ट कराल किंवा तुम्ही स्पेंड कराल. आणि दोन्ही गोष्टी मार्केटसाठी आणि इकॉनॉमीसाठी चांगल्या आहेत. ओके. स्पेंड केलं, तुम्ही एक कार घेतली तर तुम्ही कार घेणाऱ्याचा, तुमच्या शोरूमवाल्याचा फायदा आहे, त्या कार कंपनीचा फायदा आहे, ते कार विकणाऱ्या सेल्समॅनला काहीतरी इन्सेंटिव्ह मिळाला असेल तिथल्या शोरूममधल्या. बरोबर. सो हे तुमचं एक कार घेण्याच्या डिसिजनमुळे झालेले फायदे आहेत. आणि तुम्ही स्पेंड न करता इन्व्हेस्ट केलं तर इन्व्हेस्ट करण्यामुळे सुद्धा इन्व्हेस्टमेंटमुळं मार्केट म्हणजे जी ग्रोथ झाली, ते मगाशी आपण जे बोललो की 5 वर्षात तुम्हाला कुठं जातं आहे मार्केट, तर त्याच्यात मी उत्तर टाळलं. त्याचं कारण असं की हा प्रश्न मी ऑब्व्हियसली माझं बायस्ड उत्तर असणार आहे ना, की मार्केटवरतीच जाणार आहे. हे मी बायस्डच्या ऐवजी मी ना उलटं प्रश्न तुम्हाला विचारणार की मी डेटा सांगतो आणि मग तुम्हीच सांगा मला की मार्केट 5 वर्षांनी कुठं जाणार आहे. बरं. डेटा हा आहे की मी जेव्हा बिझनेस चालू केलं 2010मध्ये, त्यावेळेस म्युच्युअल फंड इंडस्ट्री जी होती ना, टोटल इंडस्ट्री 7 लाख कोटी इंडस्ट्रीची साईज होती. 7 लाख कोटी भारतामध्ये संपूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्री साईज. ओके. ती आज आहे 70 लाख कोटीच्या पुढे. ओके. 15 वर्षात 10 पट ग्रो झाली आहे. बरोबर. SIPs लोक साधारण किती, मला वाटतं 3-1 हजार कोटीच्या मंथली SIP यायच्या. म्हणजे तुमची 1,000 रुपयाची, त्यांची 500 रुपयाची, त्यांची 10,000 रुपयाची, असे टोटल SIP मार्केटला यायच्या 3,000 कोटीच्या. आज तो आकडा आहे महिन्याला 30,000 कोटी रुपये SIPच्या माध्यमातून येत आहेत. म्हणजे वर्षाला साधारण 3.5 लाख कोटी रुपये हे मार्केटमध्ये येतो इन फ्लो. बरोबर. या फ्लोच्या व्यतिरिक्त इन्शुरन्स प्रीमियम भरता तुम्ही. LICची पॉलिसी असेल, HDFC लाईफ इन्शुरन्स प्रीमियम असेल,
हो 1 लाख रुपये वर्षाला प्रीमियम भरताय तुम्ही. हा प्रीमियम शेवटी ते मार्केटमध्ये गुंतवतात. हो हे प्रीमियम त्याच्यानंतर सरकारने आता तुमचं पी एफ जे कापलं जातं त्याच्यातलंही काही सर्टन पार्ट मार्केटमध्ये Invest ETFs वगैरे करतात इन्व्हेस्ट ते. करायला अलाउ केलं आहे. 2-5% काय असेल ते. तर हे म्हणजे मार्केटमध्ये किती पैसा येतोय, फ्लो किती येतोय. हम्म. सो याच्यावरनं तुम्हाला कळायला पाहिजे की 5 वर्षानंतर मार्केटचं काय कुठं चाललं आहे मार्केट. आणि आज डीमॅट अकाउंटची संख्या साधारण 3-4 कोटी होती ज्यावेळेस मी चालू केलं होतं त्यावेळेस. आज ती संख्या मे बी 20 कोटीच्या घरात गेली असेल. आणि 20 कोटीच्या घरात गेली तरी स्टील इट इज हार्डली. पण सर ह्याच्या सोबतच बाकीच्याही गोष्टी वाढल्यात ना. जे 15 वर्षापूर्वी दूध मिळायचं, साखर मिळायची, चहा मिळायचं, बेसिक एम्युनिटीज म्हणा, पेट्रोल म्हणा, सो हे कुठंतरी मग मॅच नाही होते का? म्हणजे आता आपण लेट्स से की आपण म्हणलो 3,000 कोटी तेव्हा होती मंथली इन्व्हेस्टमेंट, आता 30,000 कोटी झाली आहे. सो 10 टाइम्स वाढलेलं आहे. पण 7 to 8 टाइम्स तो बाकीचाही खर्च वाढलेलाच आहे की लोकांचे पगार तेव्हा मुळात कमी होते बेसिक, बरोबर. आणि आता आहे. मग ह्याने असं कितपत फरक पडला किंवा पडणार आहे? नाही, ही जी कंपाऊंडिंगची गंमत आहे ना, मग अशी कंपाऊंडिंगची गंमत जी सांगितली बरोबर. तर त्यानुसार ही जी इंडस्ट्रीची ग्रोथ आहे ना ह्याच्यातला कंपाऊंडिंगचा विचार केला तर ही 3.5 लाख कोटी वर्षाला जर येत गेलं इंडस्ट्रीमध्ये. ओके. आणि जी मूळ 70 लाख कोटी रुपये आहेत ते मार्केट दर 5 वर्षाला डबल होत आहे. म्हणजे 5 वर्षानंतर त्या 70 लाख कोटीचं 150 लाख कोटी झालेले असतील. ओके. आणि प्लस 5 वर्षात 3.5 लाख कोटी रुपये वर्षाला जे येत आहेत त्याचं 5 वर्षाचा फ्लो टोटल कॅल्क्युलेट केला तर 200 लाख कोटीच्या वरती म्युच्युअल फंड इंडस्ट्री गेलेली असेल 5 वर्षात. ओके. आता सर असं पण आहे ना की इंडियामध्ये ओव्हरऑल पॉप्युलेशन जी इन्व्हेस्टमेंट करते आणि ॲक्च्युअल जे शेअर मार्केटमध्ये पैसे लावतात, मला वाटतं हा आकडा फारच कमी आहे. म्हणजे 15% का 5%. त्याच मुद्द्याकडे मी येत होतो की हा आकडा आता 10% पण नाही आहे. एक्झॅक्टली. तर 10 डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये हा आकडा 50% 50% आहे. आणि आणि आपल्याकडे 10% जनता येऊन सुद्धा मार्केटमध्ये एवढं आज आपल्या मार्केटमध्ये इनहेरंट स्ट्रेंथ आहे. तर इमॅजिन दॅट की 50% सोडा, मी म्हणतो 10चं 20% जरी झालं तरी तो ग्रोथ किती होईल आणि काय होईल. सो मित्रांनो, हे अजून एक लर्निंग आहे आपला ॲक्च्युली की आपण सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आपण असं नाही म्हणायचं की आपल्याला ट्रेडिंग करायचं, इंट्राडे करायचं, ऑप्शन्स करायचेत किंवा काय, बट हळूहळू स्टेप बाय स्टेप एक इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा. आणि सरांसारखे लोक आहेत जे आपल्याला नेहमीच गायडन्ससाठी आहेत मार्केटमध्ये, पण इन द फॉर्म ऑफ इन्व्हेस्टिंग, नॉट ॲज ट्रेडिंग. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे फटके बसलेले ट्रेडिंगचे. सो मी पण आता त्या जर्नीकडं माझी वाटचाल सुरू केलेली आहे. असं सर, रॅपिड फायर आणि मग आपण हे सेगमेंट क्लोज करूया. फिअर वर्सेस ग्रीड, जास्त डेंजरस काय? फिअर. फिअर आहे. बरं, आता एक वन लाईनर सर त्याच्यावरती, का फिअर आहे? नाही, फिअरमुळे मी लोकांचं नुकसान होताना बघितलं आहे. कोविडच्या काळामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या लोकांनी विकून टाकल्या आहेत. बरं. SBIचा शेअर 150 रुपयाला विकलेला मी घेतला. माझं वेल्थ क्रिएशन मी सांगितलं तुम्हाला, पण त्या विकणाऱ्याचं पण मी बघितलं आहे. तर ते नुकसान वाईट वाटतं. वाईट वाटतं. SIP वर्सेस ट्रेडिंग. SIP. SIP. मार्केट डाऊन, पहिली भावना तुमची काय करावं? ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी. मनी, पैसा, एका शब्दात. इंडिपेंडन्स, फ्रीडम. ओके. सो अजय सर, धन्यवाद, तुम्ही आज आले आणि खूप व्हॅल्युएबल इनपुट्स दिले. थँक्यू. ज्या गोष्टी काही मला माहिती नव्हत्या किंवा आमच्या प्रेक्षकांना माहिती नव्हत्या त्या ह्या माध्यमातून कळाल्या. मेन म्हणजे कन्क्ल्युजनवरती ह्या पॉडकास्ट थ्रू आपण पोचलो की आपल्याला इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट ऑप्शन कम्पेअर्ड टू ट्रेडिंग ऑर एनी शॉर्टकट्स. करेक्ट. शॉर्टकट्स नाही आहेत. म्हणजे हे परत एकदा सिद्ध झालं. Yes. देर आर नो शॉर्टकट्स. मी इथं बसलेलो असो, तुम्ही आज तिथं पोचलेले आहात, देर आर सम एफर्ट्स. राईट. त्यामुळं शॉर्टकट्स नसतात लाईफमध्ये. आणि हा जो सगळा पॉडकास्ट आपला झालेला आहे ते स्पॉन्सर्स असल्यामुळं झालेला आहे शक्य. सो स्पॉन्सर्सचे आपण धन्यवाद मानणार आहोत या निमित्ताने. सो मृणाल काउन्सिलचं म्हणून आहेत. शी इज वन ऑफ द लिडिंग लेडी आपण म्हणू आपण पुण्यामध्ये इन काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग और मेंटल काउन्सिलिंगमध्ये, आणि को स्पॉन्सर्ड बाय देवदत्त कन्स्ट्रक्शन. सो मित्रांनो, तुम्हाला परत एकदा हा जर पॉडकास्ट रिलेटेबल वाटला असेल, डीप वाटला असेल
आणि याच्यातून जर काही बदल घडणार आहे तुमच्या आयुष्यात असं जाणवलं असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आजची जर्नी आज आपण इथंच थांबूयात. पुढे असाच एक सेन्सिटिव्ह विषय घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.